हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोसाठी लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी जो आहे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट ऑडिटचा इथे 12th कॉमर्सचं अकाउंटिंगचं रिव्हिजन बघत आहे. ठीक आहे. तसंच आय कार्ड्स आलेले आहेत. ठीक आहे. कालपासून आय कार्ड जनरेट झालेले आहेत. ज्यांनी आतापर्यंत आय कार्ड्स डाउनलोड नाही केले, आय कार्ड्स डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, जेणेकरून तुमच्याजवळ तुमचा सेफ टाईम जो आहे तो राहील. ठीक आहे. तसंच खूप जण असे म्हणतात की एक्झाम इंग्लिशमध्ये होणार आहे, मराठीमध्ये होणार आहे. तर असं काहीच नोटिफिकेशन अजूनपर्यंत महाट्रान्सकोच्या वेबसाईटवर नाही आहे. ठीक आहे. स्टेट लेवलला आहे एक्झाम, तर स्टेट लेवलमध्ये आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे तो एक्झाम जे आहे ते मराठी आणि इंग्लिशमध्येच होईल. ठीक आहे, कारण की असंच कोणतंच नोटिफिकेशन्स नाही आहे महाट्रान्सकोकडनं. त्याच्यामुळे जे कन्फ्युजन आहे ते दूर ठेवा आणि तुमचा जो प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे ते तशाच्या तशीच ठेवा, जेणेकरून कोणताच तुमचा प्रॉब्लेम नको व्हायला हवा. ठीक आहे. जे स्ट्रॅटेजी तुम्ही अप्लाय करत आहे एक्झामसाठी प्रिपरेशनसाठी ते तुम्ही तशीच चालू ठेवा कंटिन्यू, कारण की महाट्रान्सकोकडनं कोणतंच नोटिफिकेशन नाही आहे. ठीक आहे, रिटर्न नोटिफिकेशन कोणतंच नाही आहे. त्याच्यामुळे आपलं प्रिपरेशन जे आहे ते ॲज इट इज ठेवायचं आहे. ठीक आहे. आजचा जो कन्सेप्ट आहे तो आपला आहे कॉमर्स अकाउंटन्सी 12th रिव्हिजन आपण बघत आहे. त्याच्यामध्ये आपण 5 चॅप्टर्स आज कव्हर करणार आहे. बघा, फर्स्ट आहे अकाउंटिंग फॉर पार्टनरशिप, ॲडमिशन ऑफ अ पार्टनर, रिटायरमेंट ऑर डेथ पार्टनर, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप अँड अकाउंटिंग फॉर डिबेंचर्स. हे आपण फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये सुद्धा याचे डिटेल्समध्ये लेक्चर्स घेतलेले आहेत. त्यांनी जे नाही बघितले आहे डिटेल्समध्ये लेक्चर्स आहेत ते तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुमची आणखी चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. आज जे आपण घेत आहे ते रिव्हिजन बेस्ड आहे. त्याच्यामध्ये की पॉईंट्स प्लस MCQज आपण इथे कव्हर करत आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच याच्यानंतर आपण एक कॉस्ट अँड मॅनेजमेंटचा असाच जो आहे तो रिव्हिजन बेस्ड एक व्हिडिओ घेणार आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण जेवढेही आपले कॉस्ट मॅनेजमेंटचे 15 टॉपिक्स आहेत ते 15 टॉपिक्स आपण त्याच्यामध्ये कव्हर करून घेऊ. ठीक आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स जेणेकरून नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. आणि पूर्ण प्लेलिस्ट चॅनलच्या पेजवर दिलेली आहे. सर्व प्लेलिस्ट बघा, जेणेकरून तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओज तिथे अवेलेबल आहे. ज्यांना PDF मधनं प्रिपरेशन करायचं असेल तर PDF सुद्धा अवेलेबल आहे. दिलेल्या नंबरवर मेसेज करून तिथनं तुम्ही PDF परचेस करू शकता. तर आज याच्यामध्ये आपण 5 चॅप्टर्स प्लस 125 प्लस MCQज आपण इथे कव्हर करणार आहे. तर चला स्टार्ट करूया. त्याच्यानंतर व्हिडिओला एक लाईक पण करा आणि कमेंट सेक्शनमध्ये पण सांगा की तुम्हाला कॉस्ट अँड मॅनेजमेंटचा व्हिडिओ हवा की नाही. ठीक आहे. व्हिडिओला जर तुम्ही लाईक कराल तेव्हाच मला प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी कॉस्ट अँड मॅनेजमेंटचा असाच रिव्हिजन बेस्ड एक पूर्ण कंप्लीट व्हिडिओ बनवू, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे जे 15 टॉपिक्स आहे कॉस्ट अँड मॅनेजमेंटचे ते पूर्ण रिव्हिजन होतील. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. तर बघा, फर्स्ट चॅप्टर आहे आपला अकाउंटिंग फॉर पार्टनरशिप फॉर्म. ठीक आहे. तर इथे पहिला जो पॉईंट आहे तो बघा काय म्हटलं आहे, व्हॉट इज पार्टनरशिप, भागीदारी म्हणजे काय. तर पार्टनरशिप मीन्स काय होते की दोन पर्सनमध्ये काही पण रिलेशन बिटवीन असते. 2 पर्सन ॲग्रीड अपॉन द प्रॉफिट ऑफ द बिझनेस, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे इथे पार्टनरशिप. पार्टनरशिप मीन्स काय होतं की बिझनेसला आपल्याला जर कंटिन्यू करायचं असेल, बिझनेसला जर आपल्याला ग्रोथ करायचं असेल तर एक्स्ट्रा भांडवलीसाठी आपण काय करतो आहे तिथे पार्टनरशिपला यूज करतो आहे. तर बघा इथे पार्टनरशिपची डेफिनेशन काय म्हटलं आहे, पार्टनरशिप इज अ रिलेशन बिटवीन पर्सन हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट ऑफ बिझनेस carried on by all or any of them being acting for all. Means partnership is a relation between person who have agreed to share the profit ऑफ अ बिझनेस. ठीक आहे. मीन्स जो पण काही बिझनेस आहे त्याचा प्रॉफिट जर आपल्याला शेअर करायचा असेल, तो ॲग्री असेल, तर 2 पर्सनचं जे रिलेशनशिप आहे त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे इथे पार्टनरशिप. बघा काय म्हटलं आहे, भागीदारी म्हणजे एक असा संबंध आहे जिथे 2 किंवा अधिक व्यक्ती व्यवसायातील नफा वाटून घेण्यासाठी सर्वांनी किंवा सर्वांच्या वतीने एक किंवा अधिक जणांनी चालवणाऱ्या व्यवसायाची एकमेकांशी करार करतात, त्यालाच आपण काय म्हणतो इथे पार्टनरशिप. 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक पर्सन जर प्रॉफिट कमवण्यासाठी बिझनेस स्टार्ट करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो आहे इथे पार्टनरशिप. तसंच बघा नेचर ऑफ पार्टनरशिप. ठीक आहे. भागीदाराचे स्वरूप काय आहे इथे बघा 2 कॉलम्स, एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठीमध्ये. तर बघा फर्स्ट पॉईंट काय आहे, 2 ऑर मोर पर्सन आर रिक्वायर्ड. मीन्स भागीदारीमध्ये किमान 2 व्यक्ती असणे काय आहे आवश्यक आहे.
त्याच्यानंतर सेकंड म्हटलं आहे की क्रिएटेड बाय ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट मीन्स भागीदार करारावर आधारित असते, बरोबर आहे, कारण की जो ॲग्रीमेंट असतो त्याच्यावरच असतो. त्याच्यानंतर थर्ड म्हटलं आहे लिगल बिझनेस ओनली, कायदेशीर व्यवहार असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट आहे शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस, नफा व तोट्याची वाटप करणे काय आहे आवश्यक. त्याच्यानंतर म्युच्युअल एजन्सी रिलेशनशिप, एकमेकांसाठी काम करणारे भागीदार पाहिजे. ठीक आहे. आणि नंतर लास्ट पॉईंट आहे इक्वल लायबिलिटी ऑफ ऑल पार्टनर, सर्व भागीदारांची समान जबाबदारी असावी, तेव्हाच एक पार्टनरशिप काय होते प्रॉपर क्रिएट होते. तर हे आहेत आपले जे 6 पॉईंट्स आहेत ते आहे नेचर ऑफ पार्टनरशिपचे. ठीक आहे. तसंच बघा लॉ गव्हर्निंग पार्टनरशिप, पार्टनरशिपसाठी कोणता कायदा लागू होतो, तर बघा त्याच्यासाठी आहे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. ठीक आहे. भागीदारी अधिनियम 1932 लागू होतो जेव्हा आपण पार्टनरशिप क्रिएट करतो. याच्यानुसारच लॉ डेट जी आहे ती क्रिएट होते पार्टनरशिप डेट, त्याच्यात पूर्ण रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार ती पार्टनरशिप डेट काय होते क्रिएट होते. आता बघा व्हॉट इज पार्टनरशिप डीड म्हटलं की पार्टनरशिप डीड म्हणजे काय मीन्स भागीदारी लेख म्हणजे काय. तर भागीदारी लेख म्हणजे काय होते की एक रिटर्न डॉक्युमेंट असते ज्याच्यामध्ये टर्म अँड कंडिशन्स असतात, ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स, म्हणजे दोन पार्टनर्समध्ये एक ॲग्रीमेंट असतो, त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स असतात, त्यानुसार पार्टनरशिप डीड काय होते क्रिएट होते. तर बघा इथे काय म्हटलं अ रिटर्न डॉक्युमेंट कंटेनिंग द टर्म ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स, भागीदारांमधील कराराच्या अटी असलेला लेखी दस्तावेज म्हणजेच काय आहे भागीदारी लेख, बरोबर आहे. इट मे बी ओरल ऑर रिटर्न बट रिटर्न इज प्रेफर्ड, बरोबर आहे. लेखी असणे चांगले आहे परंतु तोंडी करारही मान्य असतो. जर आपण म्हटलं की ओरल कम्युनिकेशनमध्ये आपण पार्टनरशिप करत आहे तर ते पण चालते, किंवा मग रिटर्न डॉक्युमेंट असलं तर सगळ्यात जास्त ते पण चालते. ओके. तर यानुसार आपल्याला कन्सेप्ट काय करायचं आहे समोर ॲड करायचे. तर बघा आता बघितलं आहे की प्रोव्हिजन ऑफ पार्टनरशिप ॲक्ट, भागीदारीची अधिनियमातील महत्त्वाची तरतूद काय. तर बघा इथे पण बघा इथे फर्स्ट पॉईंट दिलेला आहे इक्वल प्रॉफिट शेअरिंग अनलेस स्टेटेड, बरोबर आहे. करारात नमूद नसल्यास नफा समान वाटला जातो. ठीक आहे. मीन्स जर आपण प्रॉफिटमध्ये जर इक्वल प्रॉफिट शेअरिंग नसेल लिहिलं नसेल तर त्याच्यामध्ये इक्वल प्रॉफिटच आपण काय करतो डिफाईन करतो. सेकंड म्हटलं बघा नो इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑर ड्रॉइंग अनलेस स्टेटेड, जर व्याज दिले जात नाही, जर इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर नसेल तर जो कॅपिटल आहे त्याच्यावर इंटरेस्ट जात नाही, अदरवाईज जे आहे ते 6% इंटरेस्ट दिले जाते. बघा पार्टनर्स लोन 6% पर ॲनम इंटरेस्ट, भागीदाराच्या कर्जावर 6% वार्षिक व्याज दिले जाते. त्याच्यानंतर नो सॅलरी ऑर रिम्युनेशन अनलेस डीड अलाव, करारात नमूद असल्यास पगार दिला जातो, अदरवाईज नाही. त्यानंतर प्रॉफिट फ्रॉम फर्म ऑर नेम असेट्स, ठीक आहे, बिलॉंग्स टू फर्म, भागीदाराचे फर्मच्या नावाने मिळालेला नफा फर्मचाच असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कंपन्सेटिंग बिझनेस प्रॉफिट गिवन टू फर्म, स्पर्धात्मक व्यवसाय केल्यास नफा फर्मलाच द्यावा लागतो. ते हे जे की पॉईंट्स आहे पार्टनरशिप ॲक्टमध्ये हे 6 पॉईंट्स जे आहेत ते असायलाच पाहिजे, जेणेकरून जे आहे ते पार्टनरशिप काय चांगली राहते. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पॉईंट आहे स्पेशल ॲस्पेक्ट ऑफ पार्टनरशिप अकाउंट, भागीदारी लेखा पद्धतीचे वैशिष्ट्य काय. तर बघा सगळ्यात पहिले आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, भागीदारांचे भांडवली खाती असणे आवश्यक आहे. सेकंड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा वाटप प्रॉपर होणे आहे. त्याच्यानंतर पास ॲडजस्टमेंट, मागील चुका दुरुस्त करणे. त्याच्यानंतर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ द फर्म, भागीदाराचे पुनर्रचना करणे. आणि त्याच्यानंतर डिझॉल्युशन, फर्मचे विघटन करणे. हे स्पेशल ॲस्पेक्ट असतात पार्टनरशिप अकाउंट्समध्ये. ठीक आहे. तर यानुसारच आपण पार्टनरशिप अकाउंट्स पण मेंटेन करतो. आता बघा त्याच्यामध्ये दिलेलं आहे की फिक्स कॅपिटल मेथड काय असते, स्थिर भांडवली पद्धती काय असते. तर बघा याच्यामध्ये पण 3 पॉईंट्स आहे. कॅपिटल रिमेन फिक्स, भांडवल निश्चित व अपरिवर्तित राहते. ठीक आहे. त्याच्यामध्ये चेंज होत नाही. सेपरेट करंट अकाउंट मेंटेन, स्वतंत्र चालू खाते ठेवली जातात पार्टनर्सची. त्याच्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट नॉट इन कॅपिटल, भांडवली खात्यात बदल केला जात नाही, जी असते फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये. आता बघा करंट अकाउंट ऑफ पार्टनर्स, भागीदारांचे चालू खात्यामध्ये काय काय असतं बघा, काय रेकॉर्ड होते. प्रॉफिट ऑर लॉस शेअर, नफा तोट्याचा जो हिस्सा असतो तो असतो. त्याच्यानंतर सेकंड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ऑर कॅपिटल, भांडवल उचल यावर व्याज असते. त्याच्यानंतर सॅलरी ऑर कमिशन, वेतन किंवा कमिशन.
आणि त्याच्यानंतर मे शो डेबिट अँड क्रेडिट, खाते डेबिट किंवा क्रेडिट शिल्लक दर्शवू शकते. ठीक आहे. तर हे जे आहे हे करंट अकाउंट पार्टनर्समध्ये आपण डिफाईन करतो. तसंच बघा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, मग अशी आपण फिक्स कॅपिटल मेथड बघितली होती. आता फ्लक्च्युएटिंग चल भांडवली मेथड बघा. त्याच्यामध्ये काय म्हटलं, फर्स्ट पॉईंट ओनली वन कॅपिटल अकाउंट, फक्त एक भांडवली खाते असते. ठीक आहे. सेकंड पॉईंट म्हटलं ऑल ॲडजस्टमेंट इन कॅपिटल अकाउंट, सर्व नोंदी भांडवली खात्यातच होते. आणि त्याच्यानंतर बॅलन्स फ्लक्च्युएट, शिल्लक सतत बदलत असते, त्यालाच आपण म्हणतो फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता डिफरन्स दिला आहे फिक्स वर्सेस फ्लक्च्युएटिंग कॅपिटल, स्थिर व चल भांडवल तुलना. तर बघा इथे फीचर्सचा पहिला पॉईंट आहे, मग फिक्स कॅपिटल आहे आणि त्याच्यानंतर फ्लक्च्युएटिंग कॅपिटलचा सेकंड कॉलम आहे. तर फीचर्समध्ये सगळ्यात पहिले आहे बघा नंबर ऑफ अकाउंट्स, किती नंबर ऑफ अकाउंट्स असतात, कॅपिटल प्लस करंट असे 2 अकाउंट्स असतात फिक्स कॅपिटलमध्ये. फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये फक्त एकच अकाउंट असते जे असते कॅपिटलचं. बॅलन्सेस जर बनलं तर बॅलन्स जे फिक्स कॅपिटलमध्ये असते ते बॅलन्स फिक्स असते, फ्लक्च्युएटिंगमध्ये ते फ्लक्च्युएटिंग असते, म्हणजे सतत चेंज राहते. नंतर ॲडजस्टमेंट जे असते ते करंट अकाउंटमध्ये होते आणि याच्यामध्ये कॅपिटल अकाउंटमध्ये ॲडजस्टमेंट होतात. ठीक आहे. जर करंट कॅपिटल अकाउंट बॅलन्स जर पाहिला तर ऑलवेज काय असते, क्रेडिट असते आणि फ्लक्च्युएटिंग मे बी डेबिट किंवा क्रेडिट होऊ शकते. ठीक आहे. तर हा डिफरन्स जो आहे तो फिक्स कॅपिटल आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटलचा डिफरन्स आहे. तसंच बघा नेक्स्ट जे अकाउंट राहते ते असते प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट, नफा तोटा वाटप खाते. बघा तर प्रीपेड आपण हे केव्हा प्रीपेड करतो, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट बघा प्रीपेड आफ्टर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा खात्यानंतर तयार केले जाते प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. त्याच्यानंतर सेकंड म्हटलं रेकॉर्ड्स, काय रेकॉर्ड्स होते त्याच्यामध्ये, सॅलरी, इंटरेस्ट, ड्रॉइंग, भागीदाराचे वेतन, व्याज व उचल जे आहे ते याच्यामध्ये रेकॉर्ड होते. त्याच्यानंतर बिगिन्स कुठनं होते, बिगिन्स विथ नेट प्रॉफिट, निव्वळ नफ्याने काय होते सुरू होते. आणि यूज्ड कुठे होते, यूज्ड फॉर डिस्ट्रीब्युशन, वाटपासाठी ते वापरले जाते, त्यालाच म्हणतो आपण प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. आता बघा गॅरंटी ऑफ प्रॉफिट, नफ्याची हमी काय असते बघा, इफ ॲक्च्युअल प्रॉफिट लेस दॅन गॅरंटी अमाऊंट देन डिफिशियन्सी बर्न बाय अदर, जर भागीदाराला हमी दिलेला नफा मिळाला नाही तो उर्वरित रक्कम इतर भागीदार भरतात, त्यालाच म्हणतो आपण गॅरंटी ऑफ प्रॉफिट. जर आपण प्रॉफिटची गॅरंटी देत आहे आणि गॅरंटी अमाऊंट जर प्रॉफिटपेक्षा जर कमी असेल, ठीक आहे, प्रॉफिट गॅरंटी अमाऊंटपेक्षा कमी असेल तर जे अदर पार्टनर्स आहेत त्याची ते भरपाई कोण करतात, अदर पार्टनर्स ते करतात. आता बघा पास्ट ॲडजस्टमेंट, मागील नफा वाटपाच्या दुरुस्ती, तर 2 मेथड्स असतात त्याच्या, एक असते प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट मेथड आणि एक असते डायरेक्ट कॅपिटल अकाउंट ॲडजस्टमेंट. ठीक आहे. नफा तोटा दुरुस्ती खात्यामध्ये पण होते आणि थेट भांडवली खात्यामध्ये सुद्धा दुरुस्ती होते. ठीक आहे, मीन्स ॲडजस्टमेंट. नेक्स्ट जो टॉपिक आहे बघा काय आहे, डिफरन्स बिटवीन पार्टनरशिप फर्म अँड LLP. LLP मीन्स लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. आपण हे पूर्ण डिटेल्समध्ये बघितलेलं आहे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये, त्याचे पूर्ण 32-33 लेक्चर्स आहेत 1 by 1, ते पण तुम्ही बघू शकता जर तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग पूर्ण करायचं आहे तर. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा काय म्हटलं, भागीदारी संस्था व मर्यादित दायित्व भागीदारी याच्यामधील फरक काय. तर बघा बेसिक डिस्टिंक्शन दिलेलं आहे, पार्टनरशिप फर्म मीन्स भागीदारी संस्था आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट जो आहे अप्लिकेबल लॉ कोणता लागू होतो. तर बघा पार्टनरशिप फर्ममध्ये गव्हर्नमेंट इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 मीन्स भारतीय भागीदारी अधिनियम 1932 लागू होतो. आणि जर LLP मध्ये म्हटलं तर गव्हर्न बाय LLP ॲक्ट 2008, LLP अधिनियम 2008 लागू होतो. त्याच्यानंतर बघा बेसिकमध्ये सेकंड पॉईंट आहे रजिस्ट्रेशन मीन्स नोंदणी. तर पार्टनरशिपमध्ये जे असते ते ऑप्शनल असते, पण लिमिटेड लायबिलिटी जर म्हटलं तर कंपल्सरी विथ रजिस्ट्रार ऑफ द कंपनीज, कंपनी कार्यालयाशी बंधनकारक असतं. ठीक आहे. नंतर इथे क्रिएशन निर्मिती, क्रिएटेड बाय अन ॲग्रीमेंट, करारावर आधारित असते. आणि हे जे आहे क्रिएटेड बाय लॉ मीन्स स्टॅच्युटरी रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असते, कायद्याने तयार होते, नोंदणी आवश्यक असते. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट बघा इथे म्हटलं आहे की बॉडी कॉर्पोरेट ॲज अ पार्टनर. बरोबर आहे, कॉर्पोरेट संस्था भागीदार होऊ शकते का, तर इथे नाही, नॉट अलाउड आहे. पार्टनरशिपमध्ये अलाउड नाही आहे पण LLP मध्ये अलाउड आहे.
ठीक आहे. तसंच सेपरेट लिगल एंटिटी, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे का, तर पार्टनरशिपमध्ये नाही असते, पण लिमिटेड लायबिलिटीमध्ये यस आहे. त्याच्यानंतर 6 पॉईंट आहे परपेच्युअल सक्सेशन, मीन्स सतत अस्तित्व असते का, तर पार्टनरशिपमध्ये नसते, पण LLP मध्ये यस इंडिपेंडेंट पार्टनर्स भागीदारांकडून स्वतंत्र परपेच्युअल सक्सेशन असते. ठीक आहे. ते हे 6 पॉईंट्स आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे पार्टनरशिप फर्म आणि LLPचे. ठीक आहे. तसंच 7 बघा काय म्हटलं आहे, नंबर ऑफ पार्टनर्स मीन्स भागीदाराची संख्या किती असते, तर मिनिमम 2 अँड मॅक्झिमम 50, किमान 2 कमाल 50. ठीक आहे. तसंच LLP मध्ये 2 आणि नो मॅक्झिमम लिमिट, मिनिमम 2 असते पण मॅक्झिमम लिमिट नसते. ठीक आहे. नंतर 8 पॉईंट आहे बघा, ओनरशिप ऑफ असेट, मालमत्तेचे स्वामित्व काय, तर ओन बाय पार्टनर्स भागीदारांच्या नावावर असते, आणि LLP ओन इन इट्स ओन नेम, LLPच्या नावावर असते, एक पर्टिक्युलर नाव आपण त्याला देतो ते. तसंच लायबिलिटी जर पाहिला तर लायबिलिटी जी आहे ती पार्टनरशिप फर्ममध्ये अनलिमिटेड लायबिलिटी असते, पण LLP मध्ये जर बघितलं तर लिमिटेड लायबिलिटी असते कॅपिटल कंट्रीब्युशनसाठी, फक्त भांडवलापर्यंत मर्यादितच असते. ठीक आहे. तर ते 9 पॉईंट्स जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे पार्टनरशिप फर्म आणि LLP बद्दल. आता जो नेक्स्ट डिफरन्स आहे तो बघूया आपण. बघा डिफरन्स बिटवीन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. ठीक आहे. नफा तोटा खाते व नफा तोटा वाटप खाते यामधील काय फरक आहे, तर तेच सेम बेसिक ऑफ डिस्टिंक्शन, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट, असे 3 कॉलम्स आपल्याजवळ आहे. तर फर्स्ट पॉईंट बघा काय आहे, स्टेज ऑफ प्रिपरेशन, तयारीचा टप्पा कोणता आहे. तर बघा प्रॉफिट अँड लॉस आपण कधी क्रिएट करतो, आफ्टर ट्रेडिंग अकाउंट स्टार्ट विथ ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. ठीक आहे. हा जो प्रॉफिट अँड लॉस आहे हा व्यापारी खात्यानंतर एकूण नफ्याने आपण सुरू करतो. तसंच प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन पाहिलं तर आफ्टर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. हा कधी स्टार्ट होतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंतर, नफा तोटा खात्यानंतर निव्वळ नफ्याने काय होतो, सुरू होतो. तसंच सेकंड पॉईंट जर म्हटलं तर ते बघा काय आहे, उद्दिष्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू फाइंड आउट द नेट प्रॉफिट और लॉस. ठीक आहे. निव्वळ नफा और तोटा ठरवण्यासाठी आपण यूज करतो. तसंच ॲप्रोप्रिएशन म्हटलं तर टू डिस्ट्रीब्यूट नेट प्रॉफिट, निव्वळ नफा वाटपासाठी आपण त्याचा काय करतो, यूज करतो. तसंच थर्ड पॉईंट म्हटलं तर बघा ओपनिंग और क्लोजिंग बॅलन्स म्हटलं आरंभ शेवटची शिल्लक काय, तर इथे प्रॉफिट अँड लॉस मध्ये नसते, बट इथे मे हॅव बॅलन्स, इथे बॅलन्स काय असते, असू शकते. ठीक आहे. नंतर फोर्थ पॉईंट म्हटलं आहे की बघा आयटम डेबिटेड खर्चाच्या नोंदी काय असतात, बघा रेंट, सॅलरी, डेप्रिसिएशन एक्सेट्रा. ठीक आहे. आणि जर इथे म्हटलं तर पार्टनर्सची सॅलरी किंवा इंटरेस्ट एक्सेट्रा, भागीदाराचे वेतन आणि व्याज असे असते. ठीक आहे. तसंच जर डिस्टिंक्शन इथे 5th पॉईंट म्हटलं तर बेस ऑन पार्टनरशिप डेट, करारावर आधारित असते, बरोबर आहे. पण इथे जर म्हटलं तर नो एक्सेप्ट लोन इंटरेस्ट, नाही फक्त कर्ज व्याज वगळता फक्त इंटरेस्ट ऑन लोन जर बघितलं ते करून बाकी सगळे काय आहेत एक्झेम्प्ट आहे. ठीक आहे. यस स्ट्रिक्टली ॲज पर डेट, करारानुसार काय असतो, आधार असतो. बघा मॅचिंग प्रिन्सिपल जर म्हटलं तर मॅचिंग प्रिन्सिपल इथे फॉलोड होतात पार्टनरशिप अकाउंटमध्ये, पण प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशनमध्ये होत नाही, अनुसरण केले जात नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो बघा काय डिफरन्स बिटवीन आहे, चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट अँड ॲप्रोप्रिएशन आउट ऑफ प्रॉफिट. ठीक आहे. नफ्यावर खर्च व नफ्यातून वाटप यामधील फरक काय हे आपण बघूया. हे तुम्हाला जे की पॉईंट्स आहे हे डिफरन्स बिटवीन हे लक्षात ठेवून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. बघा बेसिस ऑफ डिस्टिंक्शन मध्ये सगळ्यात पहिले आहे नेचर. आता बघा चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट मध्ये नफ्यावर खर्च जो असतो तो डिडक्टेड बिफोर कॅल्क्युलेटिंग नेट प्रॉफिट, निव्वळ नफा ठरवण्यापूर्वी वजा केला जातो. ठीक आहे. आणि इथे म्हटलं डिस्ट्रीब्युशन आफ्टर कॅल्क्युलेटिंग नेट प्रॉफिट, निव्वळ नफ्यानंतर वाटप केला जातो. ठीक आहे. तसंच रेकॉर्ड जर बघितलं इथे रेकॉर्डिंग कशी होते, तर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा खात्यात खर्च होते, आणि इथे डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन होतो, नफा तोटा वाटप खात्यात काय होते, डेबिट होते. ठीक आहे. तसंच थर्ड पॉईंट आहे नेसेसिटी, काय गरज आहे. बघा मस्ट बी मेड इवन इन अ लॉस, तोटा असला तरी काय असते, आवश्यक आहे, चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट. आणि त्याच्यानंतर ओनली वेन देर इज अ प्रॉफिट, जर नफा असेल तेव्हाच. ठीक आहे.
तसंच एक्झाम्पल जर पाहिलं तर बघा काय आहे, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन रेंट पेड टू द पार्टनर्स मीन्स भागीदाराचे कर्ज व्याज किंवा भागीदाराला दिलेले भाडे असते. तसंच इथे जर बघितलं तर बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल पार्टनर्स सॅलरी मीन्स भांडवलावर व्याज आणि भागीदारांचे वेतन याच्यासाठी आपण यूज करतोय. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. 25 एमसीक्यूज याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की याच्यानंतर जर तुम्हाला कॉस्ट अँड मॅनेजमेंटचा असाच रिव्हिजन व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की व्हिडिओ हवा की नाही, जेणेकरून मी तो नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो लवकरात लवकर बनवण्याचा ट्राय करणार, कारण की 6 जुलैला आपली एक्झाम आहे. तर बघा इथे फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय, व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ पर्सन रिक्वायर्ड फ्रॉम अ पार्टनरशिप. भागीदारी स्थापन करण्यासाठी किमान किती व्यक्ती आवश्यक आहे. तर आन्सर बघा इथे आहे 2 व्यक्ती आवश्यक. मी इथे ऑप्शन वाचणार नाही, इथे डायरेक्ट मी क्वेश्चन आणि आन्सरच सांगणार आहे. तसंच बघा महाट्रान्सकोची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट प्लस 7000 MCQs कंबाईन इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये आहे. ही तुम्हाला सगळ्याच एक्झाममध्ये कामात येणार आहे, ज्या पण अकाउंट्स रिलेटेड एक्झाम्स आहेत. ठीक आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून ही PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. तर बघा सेकंड क्वेश्चन काय म्हटलंय, विच ॲक्ट गव्हर्न पार्टनरशिप इन इंडिया. भारतातील भागीदारी कोणत्या कायद्याअंतर्गत येते. तर आन्सर आहे इथे थर्ड, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज पार्टनरशिप डीड. भागीदारी लेख म्हणजे काय. तर आन्सर आहे फोर्थ, रिटर्न डॉक्युमेंट विथ पार्टनरशिप टर्म. भागीदारी अटी असलेल्या लेखी दस्तावेज त्यालाच म्हटलेलं आहे आपण पार्टनरशिप डीड. नेक्स्ट फोर्थ, इन ॲब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड प्रॉफिट इज शेअर. भागीदारी करार नसल्यास नफा कसा वाटला जातो. आन्सर आहे सेकंड, इक्वली समान प्रमाणात. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट इज द इंटरेस्ट रेट ऑन पार्टनर्स लोन इन ॲब्सेन्स ऑफ ॲग्रीमेंट. करार नसल्यास भागीदाराच्या कर्जावर किती व्याज दिले जाते. तर आन्सर आहे लास्ट 6% पर ॲनम. नेक्स्ट 6, फिक्स कॅपिटल मेथड इन्व्हॉल्व. स्थिर भांडवल पद्धतीमध्ये काय समाविष्ट असते. तर आन्सर आहे थर्ड, सेपरेट कॅपिटल अँड करंट अकाउंट. स्वतंत्र भांडवली व चालू खाती. नेक्स्ट 7, अंडर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. चल भांडवल पद्धतीमध्ये काय असते. तर आन्सर आहे बघा ऑल एंट्रीज गोज टू कॅपिटल अकाउंट. सर्व नोंदी भांडवली खात्यात असतात. ठीक आहे. नेक्स्ट 8, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट स्टार्ट विथ. नफा व तोटा खाते वाटप कशाने सुरू होते. तर आन्सर आहे थर्ड, नेट प्रॉफिट, निव्वळ नफ्याने. नेक्स्ट 9, व्हॉट इज नॉट डेबिटेड इन प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. बघा खालील पैकी काय नफा तोटा वाटप खात्यात खर्च म्हणून नोंदवले जात नाही. तर आन्सर आहे सेकंड, रेंट पेड टू लँडलॉर्ड. घर मालकाला दिलेले भाडे हे प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेबिट नाही होत, पण पार्टनर्स सॅलरी, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनर्स कमिशन जे आहे ते ॲड होते. नेक्स्ट 10, अ पार्टनर्स अर्न प्रॉफिट युझिंग फर्म नेम इट बिलॉंग्स टू. भागीदार फर्मच्या नावाने नफा मिळवतो तो कोणाचा असतो. तर आन्सर आहे द फर्मचाच असतो तो. नेक्स्ट 11, LLP स्टँड फॉर. LLP याचा अर्थ काय. तर आन्सर आहे थर्ड, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, मर्यादित दायित्व भागीदारी. नेक्स्ट 12th, LLP इज गव्हर्न बाय विच ॲक्ट. LLP कोणत्या कायद्याने नियंत्रित केली जाते. तर आन्सर आहे फर्स्ट, LLP ॲक्ट 2008, LLP अधिनियम 2008. नेक्स्ट 13, विच हॅज अ सेपरेट लिगल एंटिटी. खालीलपैकी कोणाचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. तर आन्सर आहे LLP चे. ठीक आहे. नेक्स्ट 14, मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर इन पार्टनरशिप फर्म. भागीदारी संस्थेमध्ये कमाल किती भागीदार असू शकतात. आन्सर आहे 50 पार्टनर्स. ठीक आहे, 50. नेक्स्ट 15, पास्ट एरर इन प्रॉफिट शेअरिंग आर कनेक्टेड थ्रू. नफा वाटपातील मागील चुका कशाद्वारे दुरुस्त केल्या जातात. तर आन्सर आहे थर्ड, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, नफा तोटा दुरुस्ती खात्यापासून. नेक्स्ट 16, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज. भांडवलावरील व्याज कसे असते. तर आन्सर आहे थर्ड, अलाउड ओनली इफ डीड परमिट. केवळ करार असल्यास तेव्हाच.
नेक्स्ट 17 सॅलरी टू पार्टनर इज चार्ज वेन, भागीदाराचे वेतन केव्हा दिले जाते? तर आन्सर आहे थर्ड, ओनली इफ डीड अलाउ, करार असल्यास. नेक्स्ट 18 प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट इज अ एक्झाम्पल ऑफ, नफा भांडवली खात्यात वर्ग करणे म्हणजे काय? तर आन्सर आहे 4 ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट, नफ्यातून वाटप होतो. नेक्स्ट 19 रेंट पेड टू पार्टनर इज, भागीदाराला दिलेले भाडे हे काय असते? सेकंड, चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट, नफ्यावर खर्च. नेक्स्ट 20 कॅपिटल अकाउंट अंडर फिक्स कॅपिटल मेथड इज, स्थिर भांडवल पद्धतीमध्ये भांडवली खाते कसे असते? आन्सर आहे थर्ड, ऑलवेज क्रेडिट बॅलन्स, नेहमी क्रेडिट शिल्लक असते. नेक्स्ट 21 इन LLP लायबिलिटी इज, LLP मध्ये दायित्व कसे असते? आन्सर आहे लिमिटेड टू द कॅपिटल डिस्ट्रीब्युशन, भांडवलापुरते मर्यादित. नेक्स्ट 22 नंबर ऑफ अकाउंट इन फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, चल भांडवल पद्धतीत किती खाती ठेवली जातात? आन्सर आहे ओनली 1 अकाउंट. नेक्स्ट 23 इफ डीड इज सायलेंट ऑन प्रॉफिट शेअरिंग हाऊ विल इट डिस्ट्रीब्युटेड, बरोबर आहे. करारात नफा वाटप नमूद नसेल तर तो करार कसा वाटला जातो? इक्वली, समान प्रमाणात. नेक्स्ट 24 व्हॉट इज द की डिफरन्स बिटवीन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट, नफा तोटा व नफा तोटा वाटप खात्यातील मुख्य फरक कोणता आहे? आन्सर आहे थर्ड, वन कॅल्क्युलेट द अदर डिस्ट्रीब्यूट प्रॉफिट, एक नफा ठरवतो दुसरा वाटतो. तसंच बघा महाट्रान्सफरसाठी मॉक टेस्ट अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 4ही सेक्शन कंप्लीट असून क्वेश्चन्स विथ कंप्लीट सोल्युशन्स दिलेले आहेत. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे व्हॉट्सअप करून PDF तुम्ही परचेस करू शकता. 4ही सेक्शन्स कव्हर होत आहे विथ कंप्लीट सोल्युशन्स. बघा क्वेश्चन नंबर 25 काय आहे? हू बिअर द गॅरंटीड प्रॉफिट शॉर्टफॉल, हमी दिलेला नफा व मिळालेल्या तोट्याची भरपाई कोण करतो? तर आन्सर आहे 4 अदर पार्टनर्स ॲज पर डीड, इतर भागीदार करारानुसार. नेक्स्ट आता बघा नेक्स्ट सेकंड चॅप्टर आहे आपल्याजवळ, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म मीन्स ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. ठीक आहे, आता ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर्स आपल्याला बघायचं आहे. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्मचं बघा काय आहे? मोड्स ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारी फर्मची पुनर्रचना कधी होते? ठीक आहे, तर बघा पार्टनरशिप फर्म इज रिकॉन्स्टिट्यूटेड अंडर द फॉलोइंग सिच्युएशन, हे 4 सिच्युएशन दिलेले आहे तेव्हा त्याची फर्मची काय होते? पुनर्रचना होते. तर बघा फर्स्ट पॉइंट आहे ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, जेव्हा नवीन भागीदारात भरती होतो. ठीक आहे तेव्हा. सेकंड चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो, जेव्हा नफा वाटपाच्या प्रमाणात बदल होते. त्याच्यानंतर थर्ड रिटायरमेंट ऑफ पार्टनर, भागीदाराची जेव्हा निवृत्ती होते. आणि फोर्थ डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा जेव्हा मृत्यू होतो. तर हे 4 जे पॉइंट्स आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म कधी होते, मीन्स पुनर्रचना भागीदाराच्या फर्मची कशी करते. नेक्स्ट फिफ्थ बघा नेक्स्ट काय म्हटलं आहे? राईट ॲक्वायर्ड बाय न्यूली ॲडमिटेड पार्टनर्स. आता कोणते राईट्स आहे हे आपल्याला बघायचे आहे. तर बघा नवीन भागीदाराचे जे राईट्स असतात ते काय असतात? राईट टू शेअर इन द असेट्स ऑफ द फर्म. ठीक आहे, फर्मच्या मालमत्तेतील हिस्सा मिळवण्याचा हक्क असतो, तो त्याचा राईट्स असतो. त्याच्यानंतर राईट टू शेअर इन द प्रॉफिट ऑफ द फर्म, फर्मच्या नफ्यात भागीदारी असणे हा त्याचा काय असतो? म्हणजे राईट्स असतो जेव्हा आपण न्यू पार्टनर जेव्हा ॲडमिट होतो, म्हणजे न्यू पार्टनर जेव्हा जॉईन होतो तेव्हा. आता बघा इम्पॉर्टंट कन्सिडरेशन्स ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन, जेव्हा नवीन भागीदार ॲड होतो पार्टनरशिपमध्ये तेव्हा त्याच्यात काय इम्पॉर्टंट कन्सिडरेशन असतात, काय इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा फर्स्ट दिलेला आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ, नवीन नफा वाटप प्रमाण पाहणे. त्याच्यानंतर सॅक्रिफायसिंग रेशिओ, त्याग प्रमाण किती आहे. त्याच्यानंतर व्हॅल्युएशन ॲडजस्टमेंट ऑफ गुडविलचे मूल्यांकन व समायोजन कसे आहे. रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी, मालमत्ता व देयतेचे पूर्ण मूल्यांकन कसं. त्याच्यानंतर फिफ्थ डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट, संचित नफा वाटप करायचा. आणि 6 ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल, भांडवली समायोजन करायचं. बरोबर आहे. तर हे जे 6 पॉईंट्स आहे हे लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण ॲडमिशन्स ऑफ न्यू पार्टनर जेव्हा करतो तेव्हा आपल्याला ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या वेळेस हे 6 पॉईंट्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. ठीक आहे. आता बघा न्यू प्रॉफिट शेअरिंग जो असतो, नवीन वाटपाचे प्रमाण कसे असतात. तर बघा
ओल्ड पार्टनर्स गिव्ह अप पार्ट ऑफ देअर शेअर इन फेवर ऑफ न्यू पार्टनर. मूळ भागीदार नवीन भागीदारासाठी नव्या बापातील हिस्सा देतात. जो पण काही नफा असतील त्याच्यातील काही हिस्सा ते देतात. त्याच्यानंतर सेकंड म्हटलं इफ नॉट मेन्शन इट इज ॲझ्युम इन ओल्ड रेशिओ. जर उल्लेख नसेल तर जुना प्रमाण जो असेल तोच काय करतो, तो ते काउंट करतात त्याचं. ठीक आहे. आता सॅक्रिफायसिंग रेशिओ म्हणजे काय, त्याग प्रमाण म्हणजे काय होते बघा. इट इंडिकेट हाऊ मच इच ओल्ड पार्टनर्स गिव्ज अप. मीन्स ओल्ड पार्टनर्स किती रेशिओज त्याला देऊ शकतात. बघा सॅक्रिफायसिंग रेशिओ इक्वल्स टू ओल्ड शेअर मायनस न्यू शेअर. ठीक आहे. मीन्स त्याग प्रमाण म्हणजे काय, जुना हिस्सा मायनस नवीन हिस्सा, त्यालाच काय म्हणतो आपण, सॅक्रिफायसिंग रेशिओ. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आता आहे गुडविल. गुडविल म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहिती आहे. गुडविल म्हणजे एक इनटेंजिबल असेट असते जी कंपनीची रेप्युटेशन असते. बरोबर आहे. जी कंपनीची रेप्युटेशन आहे तिचं मॅनेजमेंट आहे त्यानुसार एक ब्रँड बनतो, ती आहे त्याची काय आहे, गुडविल आहे. बरोबर आहे. तर बघा काय म्हटलं आहे, गुडविल इज द इंटेंजिबल ॲडव्हान्टेज अ बिझनेस अर्न ड्यू टू इट्स रेप्युटेशन, लोकेशन और मॅनेजमेंट इफिशियन्सी. बरोबर आहे. गुडविल म्हणजे व्यवसाय, त्याचा प्रतिष्ठा, स्थान किंवा कार्यक्षमता यामुळे मिळणारा अमूर्त लाभ, त्यालाच काय म्हणतो आपण, गुडविल. आणि गुडविल हे नेहमी इनटेंजिबल असते, दिसत नाही पण त्याची व्हॅल्यू असते, त्यालाच म्हणतो आपण इनटेंजिबल म्हणजे गुडविल. बघा इन अकाउंटिंग इट इज ट्रीटेड एज इनटेंजिबल असेट. आता सांगितलं हिशेबशास्त्रात गुडविल हे एक अमूर्त मालमत्ता मानली जाते. ठीक आहे. आता बघा फॅक्टर अफेक्टिंग द व्हॅल्यू ऑफ गुडविल. गुडविलच्या मूल्यावर प्रभाव टाकणारे घटक कोणते आहे. तर सगळ्यात पहिले नेचर ऑफ बिझनेस, व्यवसायाचे स्वरूप जितके चांगले तितकीच चांगली गुडविल. सेकंड लोकेशन, प्रमुख ठिकाणी असलेला व्यवसाय अधिक गुडविल मिळवतो. त्याच्यानंतर इफिशियन्सी ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापन चांगले असेल तर नफा वाढतो व गुडविलही. मार्केट सिच्युएशन, स्पर्धा कमी असेल तर, मक्तेदारी असेल तर गुडविल वाढते. आणि स्पेशल ॲडव्हान्टेज, पेटंट्स, करार, बरोबर आहे, परवाने इतर गुडविल्स वाढते. हे जे आहेत हे फॅक्टर्स अफेक्टिंग आहे व्हॅल्यू ऑफ गुडविलचे. ठीक आहे. आता बघा नीड्स फॉर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. गुडविलचे मूल्यांकन करणे का आवश्यक आहे, तर त्याचे 6 पॉईंट दिले. बघा चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो, नफा वाटपाच्या प्रमाणात बदल करण्यात. त्याच्यानंतर ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, जेव्हा नवीन भागीदाराची भरती असते. तसंच रिटायरमेंट ऑफ न्यू पार्टनर, भागीदाराचा निवृत्ती होते. तसंच डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा मृत्यू होतो. किंवा डिझॉल्युशन ऑफ बिझनेस सेल, व्यवसायाची विक्रीसही समाप्ती होते. आणि एम्प्लॅकेशन, भागीदारी फॉर्मचे विलिनीकरण होते. तेव्हा आपल्याला व्हॅल्युएशन पाहिजे गुडविलची, की आपली इमेज काय आहे, आपली किती रेप्युटेशन्स आहे मार्केटमध्ये, त्यासाठी आपण काय करतो, व्हॅल्युएशन्स काढतो गुडविलचे. आता बघा मेथड्स दिलेले आहे आपल्याला. मेथड्स ऑफ गुडविल व्हॅल्युएशन, गुडविल मूल्यांकनाची पद्धत काय. तर सगळ्यात पहिले जी आहे ती आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सरासरी नफा पद्धत. तर बघा गुडविलचा काय फॉर्म्युला आहे ॲव्हरेजमध्ये, ॲव्हरेज प्रॉफिट इंटू इयर परचेस. म्हणजे गुडविल काय, सरासरी नफा इंटू खरेदी वर्ष, त्यालाच काय म्हणतो आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते सुपर प्रॉफिट मेथड, मीन्स अधिक नफा पद्धत. तर सुपर प्रॉफिट मेथड कसा काढतो, ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. मीन्स सुपर नफा जो असतो तो काय असतो, ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. तर गुडविल कशी निघेल, सुपर नफा इंटू खरेदी वर्ष. बरोबर आहे. मीन्स सुपर प्रॉफिट इंटू इयर परचेस, तेव्हाच आपल्याला काय मिळतो, त्याच्यामध्ये गुडविल मिळतो सुपर प्रॉफिटमध्ये. सामान्य नफ्यावरून अधिक मिळवणारा जो नफा असतो तो असतो गुडविल. ठीक आहे. तसाच मेथड ऑफ गुडविल्समध्ये बघा तिसरं जे आहे ते कॅपिटलायझेशन मेथड आहे, भांडवल दाय पद्धत. तर याच्यामध्ये पण 2 आहेत. बघा ऑन ॲव्हरेज प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट. तर बघा कॅपिटलायझेशन व्हॅल्यू जर काढायची असेल तर ॲव्हरेज प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय नॉर्मल रेट. तसंच कॅपिटल एम्प्लॉईड काढायचं असेल तर टोटल असेट्स मायनस आउटसाइड लायबिलिटी. आणि जर गुडविल म्हटलं आहे तर कॅपिटलाइज व्हॅल्यू मायनस कॅपिटल एम्प्लॉईड केलं तर आपल्याला काय मिळते, गुडविल मिळते. मीन्स गुडविलचा फॉर्म्युला काय झाला, कॅपिटलाइज व्हॅल्यू मायनस कॅपिटल एम्प्लॉईड. तसंच जर ऑन सुपर प्रॉफिट काढला तर ॲव्हरेज मायनस नॉर्मल, मीन्स गुडविल काय येईल, सुपर प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑन सुपर प्रॉफिट बेसिसमध्ये. ठीक आहे, कॅपिटलायझेशन मेथडचं. तसंच जर्नल एंट्रीज बघूया आता आपण. बघा ट्रीटमेंट ऑफ गुडविल, जर्नल एंट्रीज गुडविलची कशी बघू. बघा तर काय आहे, फर्स्ट
वेन न्यू पार्टनर ब्रिंग गुडविल इन कॅश, जर नवीन भागीदार रोख गुडविल आणतो तेव्हा काय एंट्री होते? तर बघा काय जर्नल एंट्री होईल त्याची, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू प्रीमियम फॉर गुडविल अकाउंट, प्रीमियम फॉर गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मीन सॅक्रिफायसिंग रेशिओ, अशी त्याची काय होते 2 एंट्रीज होतात. ठीक आहे. तसंच सेकंड म्हटलं गुडविल ऍडजस्टेड बाय न्यू पार्टनर्स कॅपिटल. बघा गुडविल नवीन भागीदाराच्या भांडवल खात्यातून समायोजित केल्यास काय होते, न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मीन्स सॅक्रिफायसिंग रेशिओ नुसार. ठीक आहे. थर्ड म्हटलेलं आहे ओल्ड पार्टनर्स विड्रॉ देअर शेअर ऑफ गुडविल. बघा जुने भागीदार आपला गुडविल हिस्सा काढतात तेव्हा तर काय होईल, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, ही एंट्री होईल. ठीक आहे. नंतर फोर्थ आहे न्यू पार्टनर डज नॉट ब्रिंग गुडविल इन कॅश, नवीन भागीदार गुडविल रोख आणत नाही तेव्हा. तर याच्यामध्ये बघा फर्स्ट आहे जेव्हा नाही आणत तर बघ इफ गुडविल नॉट इन बुक, पुस्तकी नोंद नसल्यास काय होते, न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू सॅक्रिफायसिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. तसंच इफ गुडविल एक्झिट इन बुक, जर पुस्तकी नोंद असल्यास तर काय होते, टू गुडविल ऍडजस्ट विथ न्यू पार्टनर जर करायचं असेल तर न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू सॅक्रिफायसिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट, ही अशी आपल्याला नोंद त्याच्यामध्ये करावी लागेल. आता हिडन गुडविल. बघा गुप्त गुडविल म्हणजे काय, वेन गुडविल इज नॉट एक्सप्लिसिटली मेन्शन बट इज इन्फर फ्रॉम कॅपिटल कंट्रीब्युटेड अँड प्रॉफिट शेअरिंग रेशो, जेव्हा गुडविल थेट नमूद न करता भांडवल व नफा वाटपावरून अंदाज लावावा लागतो त्यालाच म्हणतो आपण हिडन गुडविल. ठीक आहे. तसंच बघा ऍडजस्टमेंट फॉर अक्युमुलेटेड प्रॉफिट, संचित नफा व तोट्याचे समायोजन कसे. बघा दीज आर नॉट शेअर्ड विथ द न्यू पार्टनर, नवीन भागीदारास याचा हिस्सा मिळत नाही. तर काय एंट्री होते त्याची, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट ॲज पर ओल्ड रेशिओ. ठीक आहे. तसंच रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड मालमत्ता व देयतेचे पूर्ण मूल्यांकन कसं करायचं. बघा प्रॉफिट ऑर लॉस ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड रेशिओ मीन्स फायदा किंवा तोटा जुना भाग वाटप प्रमाणानुसार जुन्या भागीदारांना काय करायला दिला जातो तेव्हा आपण त्याचे काय करतो, रिव्हॅल्युएशन असेट्स अँड लायबिलिटी होते. ठीक आहे. आता बघा ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल, भांडवलाचे समायोजन कसे करायचे. तर बघा नवीन भागीदार जेव्हा आला तेव्हा आधारित एकूण भांडवल ठरवून प्रत्येक भागीदाराने आपले योगदान वाढवायचे किंवा कमी करायचे असते. जेव्हा आपल्याला कॅपिटल ऍडजस्ट करतो आहे तर बघा काय स्टेप दिलेला आहे, टेक न्यू पार्टनर कॅपिटल ॲज अ बेस, त्याच्यानंतर डिटरमाइन प्रॉफिट टोटल कॅपिटल, डिस्ट्रीब्यूट इन न्यू रेशिओ अँड ब्रिंग विड्रॉ इन द डिफरन्स, जर काही विड्रॉ किंवा डिफरन्स असेल तर तो काय करावा, विड्रॉ करा. जेव्हा आपण नवीन जेव्हा भांडवल ॲड होतं, जेव्हा नवीन पार्टनर्स जेव्हा ॲड होते तेव्हा कॅपिटल ॲडजस्टमेंटसाठी त्याचा जो नवीन पार्टनरचा जो कॅपिटल आहे त्याला बेस पकडून त्याचे टोटल कॅपिटल न्यू रेशिओ जो राहतो आणि त्याच्यानंतर जो काही डिफरन्स येईल तो काय करतो आपण डिस्ट्रीब्यूट करतो. ठीक आहे. तसंच बघा काय म्हटलंय, चेंज इन प्रॉफिट रेशिओ अमॉंग एक्झिस्टिंग पार्टनर. बघा फक्त भागवाटप प्रमाण बदल नवीन मृत्यू भागीदार नसताना. बघा गेनिंग पार्टनर इज डेबिटेड, सॅक्रिफाईस पार्टनर इज क्रेडिटेड, ज्याचा नफा वाढतो त्याच्या खात्यातून वजा होते आणि ज्याचा नफा कमी होतो त्याच्या खात्यात जमा होते. तर त्याची एंट्री काय होईल बघा, गेनिंग पार्टनर्स अकाउंट डेबिट टू सॅक्रिफायसिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आता बघा तसंच रिव्हिजन बेस्ड एमसीक्यू पीडीएफ अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 3000+ एमसीक्यूज आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथनं मेसेज करून ही पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर बघा आता ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर्सच्या एमसीक्यूज बघूया. तर बघा फर्स्ट आहे व्हॉट इज रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदाराची पूर्ण रचना म्हणजे काय. तर बघा आन्सर आहे ते सेकंड, चेंज इन एक्झिस्टिंग ॲग्रीमेंट, विद्यमान करारात बदल करणे. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग लीड्स टू रिकॉन्स्टिट्यूशन्स, खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे फर्मची पुनर्रचना होते. तर आन्सर आहे सेकंड, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर्स, नवीन भागीदाराची भरतीमुळे. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, अ न्यू पार्टनर गेट राईट्स इन, नवीन भागीदारास कोणते हक्क मिळतात. तर आन्सर आहे असेट्स अँड प्रॉफिट, मालमत्ता व नफा. नेक्स्ट फोर्थ,
व्हॉट इज सॅक्रिफायसिंग रेशिओ, त्याग प्रमाण म्हणजे काय? तर आन्सर आहे सेकंड, ओल्ड शेअर मायनस न्यू शेअर, जुना हिस्सा मायनस नवीन हिस्सा. नेक्स्ट फिफ्थ, सॅक्रिफायसिंग रेशिओ इज युज्ड फॉर, त्याग प्रमाणाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर आन्सर आहे थर्ड, शेअरिंग गुडविल, गुडविल वाटपासाठी. नेक्स्ट सिक्स, गुडविल इज क्लासिफाईड ॲज, गुडविल कोणत्या प्रकारात मोडते? तर आन्सर आहे सेकंड, इनटँजिबल असेट, अमूर्त मालमत्तामध्ये. नेक्स्ट सेवन, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सुपर प्रॉफिट, सुपर नफ्याचे सूत्र काय? आन्सर आहे सेकंड, ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट, सरासरी नफा मायनस सामान्य नफा. नेक्स्ट एट, विच मेथड यूज इयर परचेस, खरेदी वर्ष कोणत्या पद्धतीला वापरले जाते? आन्सर आहे सेकंड, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सरासरी नफा पद्धत. नेक्स्ट नाइन्थ, विच फॅक्टर डज नॉट अफेक्ट गुडविल, गुडविलवर परिणाम न टाकणारा घटक कोणता? तर आन्सर आहे थर्ड, बँक लोन, बँकचे कर्ज इज नॉट अफेक्ट द गुडविल. नेक्स्ट टेन्थ, वेन न्यू पार्टनर्स ब्रिंग गुडविल इन कॅश इट इज क्रेडिटेड टू, गुडविल रोख आणल्यास कोणत्या खात्यात जमा होते? तर आन्सर आहे थर्ड, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, जुन्या भागीदारांच्या भांडवली खात्यामध्ये. नेक्स्ट 11, इफ गुडविल इज ॲडजस्टेड थ्रू कॅपिटल अकाउंट, गुडविल भांडवली खात्यातून समायोजन केल्यास काय होते? आन्सर आहे डेबिटेड न्यू पार्टनर, नवीन भागीदार डेबिट. नेक्स्ट 12, हिडन गुडविल अराइज वेन, गुप्त गुडविल केव्हा निर्माण होते? आन्सर आहे थर्ड, नॉट शोन बट इन्फरेड, दाखवले नाही परंतु अंदाज घेतला जातो. नेक्स्ट 13, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट आर शेअर्ड अमॉंग, संचित नफा कोणामध्ये वाटला जातो? आन्सर आहे थर्ड, ओनली ओल्ड पार्टनर्स, फक्त जुने भागीदार. नेक्स्ट 14, एंट्री फॉर ॲक्युमुलेटेड प्रॉफिट, संचित नफ्यासाठी नोंद काय आहे? आन्सर आहे सेकंड, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट 15, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट और लॉस इज शेअर्ड इन, पूर्ण मूल्यांकन नफा तोटा कोणत्या प्रमाणात वाटतो? आन्सर आहे थर्ड, ओल्ड रेशिओ, जुन्या प्रमाणात. नेक्स्ट 16, इफ गुडविल एक्झिस्ट इन बुक इट इज फर्स्ट, गुडविल जर पुस्तकी नोंदीत असेल तर प्रथम काय होते? आन्सर आहे रिटर्न ऑफ, कमी केली जाते. नेक्स्ट 17, कॅपिटल ॲडजस्टमेंट इज मेड बेस्ड ऑन, भांडवली समायोजन कशाच्या आधारे केले जाते? आन्सर आहे सेकंड, न्यू पार्टनर्स कॅपिटल, नवीन भागीदाराच्या भांडवलानुसार. नेक्स्ट 18, टोटल कॅपिटल इक्वल्स टू 1 लाख, रेशिओ इक्वल्स टू 3:2:1, व्हॉट इज सेकंड पार्टनर्स कॅपिटल, बघा एकूण भांडवल 1 लाख व वाटप 3:2:1 असल्यास दुसऱ्या भागीदाराचे भांडवल किती? तर बघा 1 लाखला डिवाइड बाय 6 × 2 करा, ठीक आहे, 6 × 2, तर इथे आन्सर किती येईल आपल्याला? 25,000. तर करेक्ट आन्सर किती येईल? 25,000. नेक्स्ट 19, गुडविल प्रीमियम इज डिस्ट्रीब्युटेड इन, गुडविल प्रीमियम कशा प्रमाणात वाटला जातो? आन्सर आहे थर्ड, सॅक्रिफायसिंग रेशिओ, त्याग प्रमाणात. नेक्स्ट 20, एंट्री वेन ओल्ड पार्टनर्स विड्रॉ गुडविल, जुने भागीदार गुडविल काढण्यास नोंद काय आहे? आन्सर आहे सेकंड, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. ठीक आहे. नेक्स्ट 21, इन सुपर प्रॉफिट मेथड नॉर्मल प्रॉफिट इज, अधिक नफा पद्धतीत सामान्य नफा म्हणजे काय? तर आन्सर आहे कॅपिटल इंटू नॉर्मल रेट, भांडवल इंटू सामान्य दर. नेक्स्ट 22, विच मेथड यूज कॅपिटल एम्प्लॉयड, कॅपिटल एम्प्लॉयड कोणत्या पद्धतीत वापरले जाते? आन्सर आहे थर्ड, कॅपिटलायझेशन मेथड, भांडवलाय पद्धत. ठीक आहे. नेक्स्ट 23, कॅपिटलाइज व्हॅल्यू इक्वल्स टू, कॅपिटलाइज व्हॅल्यू मीन्स काय? तर आन्सर आहे फर्स्ट, ॲव्हरेज प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय नॉर्मल रेट, सरासरी नफा इंटू 100 डिवाइड बाय सामान्य दर असा जो आहे तो. नेक्स्ट 24, प्रीमियम फॉर गुडविल इज व्हॉट टाइप ऑफ अकाउंट, प्रीमियम ऑफ गुडविल हे कोणत्या प्रकारचे खाते आहे? तर आन्सर आहे पर्सनल अकाउंट, वैयक्तिक खाते आहे. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी जे रिव्हिजन बेस्ड आहे, जसा फॉर्म्युला प्लस प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स आहे त्याची PDF आहे, त्याच्यामध्ये 600+ MCQs आहे, याची प्राइस आहे 50 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे व्हॉट्सअप करून तुम्ही परचेस करू शकता. जसं आपण इथे आता प्रॉफिट शेअरिंगचा क्वेश्चन्स बघितला होता तसेच पूर्ण फॉर्म्युलेज आणि क्वेश्चन्स बेस्ड क्वेश्चन याच्यामध्ये आहे. नेक्स्ट 25,
एंट्री फॉर चेंज इन प्रॉफिट अमॉंग एक्झिस्टिंग पार्टनर, केवळ विद्यमान भागीदारांमध्ये नफा वाटप प्रमाण बदलते तेव्हा नोंद. तर काय असते, फर्स्ट गेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू सॅक्रिफायसिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट, ही नोंद त्याच्यामध्ये आपण करतो. आता बघा नेक्स्ट आहे चॅप्टर 3 रिटायरमेंट ऑर डेथ ऑफ पार्टनर. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचं लाईक मीन्स प्रोत्साहन मिळणार की मी तुमच्यासाठी कॉस्ट अँड मॅनेजमेंटचा असाच पूर्ण 15 जे टॉपिक आहेत कॉस्ट अँड मॅनेजमेंटचा तसाच रिव्हिजन बेस्ड MCQज आपण इथे सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे, तर बघा रिटायरमेंट्स और डेट ऑफ पार्टनर मध्ये बघा काय म्हटलंय, अकाउंटिंग एक्सेप्ट इन्व्हॉल्व ऑन रिटायरमेंट और डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराच्या निवृत्ती किंवा मृत्यूवेळी आवश्यक लेखाशास्त्रीय बाबी आहे. ठीक आहे, तर काय म्हटलेलं आहे, वेन पार्टनर्स रिटायर और डाईज द फॉलोइंग एक्सेप्ट आर रिएक्झामिन और ऍडजस्टेड. ठीक आहे, जेव्हा आपण रिटायरमेंट होतो किंवा डेट ऑफ पार्टनर्स होते तेव्हा आपल्याला काय ऍडजस्टमेंट करावं लागतील ते आपण बघूया. तर बघा फर्स्ट पॉईंट दिलेला आहे, ॲज सर्टन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग अँड गेनिंग रेशिओ. ठीक आहे, नवीन वाटप नफा वाटपाचा आणि लाभाचा अनुपात ठरवणे. तर सगळ्यात पहिले बघा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आहे, बरोबर आहे. इट इज द न्यू रेशिओ विच रिमेन्स पार्टनर विल शेअर द प्रॉफिट आफ्टर रिटायरमेंट और डेथ. बरोबर, नवीन नफा वाटपाचा अनुपात म्हणजे निवृत्ती किंवा मृत्यूनंतर उर्वरित भागीदार नफा कसा वाटप घेतील याचं प्रमाण, त्यालाच आपण म्हणतो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. कारण की जर कोणत्या पार्टनरची रिटायरमेंट आहे डेथ आहे तर तो कसा त्याला डिफाईन करेल तो. तर बघा त्याचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, न्यू शेअर म्हणजे काय, ओल्ड शेअर प्लस शेअर एक्वायर्ड फ्रॉम आउट गोईंग पार्टनर. नवीन हिस्सा म्हणजे काय, जुना हिस्सा प्लस निवृत्त भागीदाराकडून मिळालेला हिस्सा, त्यालाच आपण म्हटलेला आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओचा फॉर्म्युला. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट आहे गेनिंग रेशिओ. ठीक आहे, द रेशिओ विल विच कंटिन्यू पार्टनर एक्वायर द शेअर ऑफ रिटायरिंग और डिसीज पार्टनर. बघा ज्यात उर्वरित भागीदार निवृत्त मृत भागीदारास हिस्सा मिळवतात तो लाभाचा अनुपात काय असेल. तर बघा इथे फॉर्म्युला काय दिलेला आहे, गेनिंग रेशिओ इक्वल्स टू न्यू शेअर. गेनिंग रेशिओ म्हणजे ओल्ड रेशिओ, न्यू रेशिओ मायनस ओल्ड रेशिओ. लाभाचा अनुपात म्हणजे काय, नवीन हिस्सा मायनस जुना हिस्सा. तर बघा इथे एक नोट घेतलेली आहे, काय म्हटलंय बघा, इफ द रिटायरिंग और डिसीज पार्टनर शेअर इज गिवन इन ओल्ड रेशिओ गेनिंग रेशिओ इक्वल्स टू ओल्ड रेशिओ. जर हिस्सा जुन्या अनुपातात विभागला असेल तर लाभ अनुपात इक्वल्स टू काय असतो, जुना अनुपात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता बघा हिडन गुडविल आपण मागे पण बघितलेलं आहे, लपलेलं गुडविल जे असते ते एक्स्ट्रा अमाऊंट असते, बरोबर आहे, ॲज अ हिडन अमाऊंट. तर ते रिव्हॅल्युएशन प्रॉफिटसाठी असते. शेअर इन रिझर्व अँड ऍडजस्टमेंट फॉर ऑन डिसऑर्डर, जेव्हा आपण नवीन पार्टनर्स ऍड करतो तेव्हा पण हिडन गुडविल राहते, जेव्हा आपण डेट और रिटायरमेंट पार्टनर राहते तेव्हा पण गुडविल तेच राहते. बघा इफ द रिटायर्ड और डिसीज पार्टनर इज पेड मोर दॅन देअर कॅपिटल बॅलन्स द एक्स्ट्रा अमाऊंट इज कन्सिडर्ड ॲज हिडन गुडविल. हे आपण बघितलंय. जर भागीदारास त्याच्या भांडवलापेक्षा अधिक रक्कम दिली गेली तर ती अतिरिक्त म्हणजे काय आहे, गुडविल मानली जाते. ठीक आहे, आता बघा ट्रीटमेंट ऑफ गुडविल काय आहे, गुडविलचे लेखांकन कसं होते. तर बघा गुडविल इज जॉईंटली क्रिएटेड बाय ऑल पार्टनर्स, सो रिटायरिंग और डिसीज पार्टनर मस्ट बी कंपन्सनेट फॉर देअर शेअर इन ओल्ड रेशिओ. जे पण काही त्याचा ओल्ड रेशिओ असेल त्याच्यानुसारच ते काय होतं, त्याचा कंपन्सेट मीन्स भागीदाराचा हिस्सा जो आहे त्याच जुन्या अनुपातात तो दिला जातो. बघा गुडविल सर्व भागीदाराच्या एकत्रित पत्त्यांचा परिणाम करतो, म्हणून निवृत्त किंवा मृत भागीदारास त्याचा हिस्सा जुन्या अनुपातातच दिला जातो. बघा आता म्हटलेलं आहे, इफ गुडविल इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक दॅट इज नॉट अपेअरिंग. जर गुडविल पुस्तकी स्वरूपात नोंदवलेली नसेल तर काय होते. तर बघा रिटायरिंग पार्टनर्स अकाउंट इज क्रेडिटेड, निवृत्त भागीदाराचे भांडवल खाते क्रेडिट करतात. गेनिंग पार्टनर्स अकाउंट इज डेबिटेड इन गेनिंग रेशिओ, आणि जर लाभ घेतलेल्या भागीदाराचे खाते डेबिट करतात लाभ अनुपातानुसार. ठीक आहे, रिटायरिंग पार्टनरचे अकाउंट क्रेडिट आणि गेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट होते इन गेनिंग रेशिओनुसार. नंतर फोर्थ म्हटलंय बघा रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. सेम मालमत्ता व देयतेचे मूल्यांकन कसे होते, इन्क्रीज और डिक्रीज इन व्हॅल्युएशन ऑफ असेट, increase or decrease in liability and recognition of unrecorded assets and liability.
मालमत्तेचे मूल्य वाढणे, कमी होणे, देयतेचे बदल आणि नोंद नसलेल्या बाबींचा समावेश. बरोबर आहे. प्रॉफिट जो असतो तो ओल्ड पार्टनरनुसारच शेअर होतो रिटायरिंग किंवा डिसीजमध्ये. बघा, प्रॉफिट और लॉस रिव्हॅल्युएशन इज डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल पार्टनर्स इन ओल्ड रेशियो इन्क्लुडिंग रिटायरिंग और डिसीज पार्टनर. या पूर्ण मूल्यांकनाचा फायदा किंवा तोटा सर्व भागीदारांना जुना अनुपातातच काय असतो, दिला जातो. नेक्स्ट, आता बघा रिव्हॅल्युएशनच्या जर्नल एंट्रीज आहेत. बघा काय आहे, फर्स्ट पॉइंट आहे इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट. जर व्हॅल्यू असेट मूल्याचे वाढले असेल तर बघा असेट अकाउंट डेबिट आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट होते. मालमत्ता खाते डेबिट आणि पूर्ण मूल्यांकन खाते काय होते, क्रेडिट होते. तसाच नेक्स्ट आहे डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ असेट. मालमत्तेचे मूल्य जर कमी झाले तर बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट, पूर्ण मूल्यांकन खाते डेबिट ते मालमत्ता खाते क्रेडिट अशी एंट्री होते. नेक्स्ट थर्ड इन्क्रीज इन लायबिलिटी. देयतेची वाढ जेव्हा होते तर बघा काय आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटी अकाउंट, पूर्ण मूल्यांकन खाते डेबिट व देयता खाते क्रेडिट अशी एंट्री होते. ठीक आहे. नेक्स्ट आहे डिक्रीज इन लायबिलिटी. देयतेची घट जेव्हा होते तर बघा काय आहे, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट, देयता खाते डेबिट ते पूर्ण मूल्यांकन खाते क्रेडिट अशी त्याची आपण एंट्री करतो. नेक्स्ट फिफ्थ आहे ऑन रेकॉर्डेड असेट्स और लायबिलिटी. नोंद नसलेली मालमत्ता व देतात. बघा फॉर ऑन रेकॉर्डेड असेट, ऑन रेकॉर्डेड असेट साठी काय एंट्री होईल, असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, मालमत्ता खाते डेबिट ते पूर्ण मूल्यांकन खाते क्रेडिट अशी एंट्री होते. तर नेक्स्ट फॉर ऑन रेकॉर्डेड लायबिलिटी, ठीक आहे, तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटी अकाउंट क्रेडिट, पूर्ण मूल्यांकन खाते डेबिट व देयता खाते क्रेडिट. मागे असेट पाहिलं, आता आहे लायबिलिटी. तसा 6 पॉइंट आहे बघा प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्युटेड टू पार्टनर. तर फॉर प्रॉफिट साठी बघा काय एंट्री होते, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल इन ओल्ड रेशियो खाते. बरोबर आहे. पूर्ण मूल्यांकन खाते डेबिट ते भागीदार भांडवली खाते जुन्या अनुपातात. तसंच जर बघितलं तर लॉस साठी बघा काय आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट ॲज पर ओल्ड रेशियो, भागीदार भांडवल खाते डेबिट ते पूर्ण मूल्यांकन खाते क्रेडिट त्याची एंट्री अशी. ठीक आहे. आता बघा ऍडजस्टमेंट दिलेला आहे फॉर अक्युमुलेटेड प्रॉफिट. संचित नफा व तोट्याचे समायोजन कसे करायचे त्याचा एक्झाम्पल दिला आहे बघा, जनरल रिझर्व्ह और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर बघा इथे पण फर्स्ट पॉइंट दिलेला आहे ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड प्रॉफिट, संचित नफ्याचे हस्तांतरण. त्याची एंट्री काय होते तर बघा जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट ॲज पर ओल्ड रेशियो. जनरल रिझर्व्ह खाते डेबिट होते ते भांडवल खाते क्रेडिट ॲज पर जुना अनुपात. नेक्स्ट सेकंड ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड लॉस, संचित तोट्याचे हस्तांतरण कसे होते तर बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट, भागीदार भांडवल खाती डेबिट होते ते नफा तोटा वाटप खाते क्रेडिट. तसंच बघा आता वेन पार्टनर्स रिटायर इन द मिडल ऑफ इयर, वर्षाच्या मध्यात निवृत्ती झाल्यास काय होते तर बघा फायनल क्लेम मध्ये काय इन्क्लूड्स असते, प्रॉफिट अँड लॉस टिल डेट, नफा तोटा तेव्हापर्यंत, इंटरेस्ट ऑन कॅपिटल भांडवलावर व्याज आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग कार्डावरील व्याज असल्यास हे आपण फायनल क्लेम असतं. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट प्रोपोर्शनली कसं करतो, टाइमली रेशिओ पण करू शकतो आणि सेल्स रेशिओ कालावधी प्रमाण पण करू शकतो आणि विक्री प्रमाण यानुसार पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तसंच नेक्स्ट म्हटलेलं बघा डिस्पोजल ऑफ अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर, निवृत्त भागीदार देय रकमेची परतफेड कशी होते. द अमाऊंट ऑफ ड्यू टू रिटायरिंग पार्टनर कॅन बी सेटल बघा ॲज पर पार्टनर डे, वन टाइम पेमेंट मीन्स लमसम पेमेंट किंवा इन्स्टॉलमेंट, ॲज पर डीड नुसार वन टाइम पेमेंट पण करू शकतो किंवा इन्स्टॉलमेंट नुसार देऊ शकतो. ठीक आहे. आणि इफ डीड इज सायलेंट, जर सायलेंट असेल आणि तर सेक्शन 37 ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट नुसार ही क्लेम इंटरेस्ट ॲज 6% पर एनम ऑन अनपेड अमाउंट or a share of profit earned by using his shares capital, 6% पर एनमच्या इंटरेस्टने अनपेड अमाऊंट जर तो क्लेम करू शकतो किंवा जो प्रॉफिट अर्न आहे तो शेअर कॅपिटल मध्ये ऍड होतो. ठीक आहे. तसंच बघा त्याची जर्नल एंट्रीज सांगितली आहे बघा, वेन अमाऊंट इज फुल पेड इन कॅश, पूर्ण रक्कम रोख दिल्यास तर बघा रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट और बँक अकाउंट क्रेडिट, निवृत्त भागीदाराचे खाते डेबिट होते आणि रोकड बँक खाते क्रेडिट.
तसाच सेकंड म्हटलंय बघा, वेन एंटायर अमाऊंट इज ट्रीटेड ॲज लोन, संपूर्ण रक्कम कर्ज म्हणून घेतली तर रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट, निवृत्त भागीदाराचे खाते डेबिट होते, ते निवृत्त भागीदाराचे कर्ज खाते क्रेडिट. नेक्स्ट थर्ड, पार्टली इन कॅश अँड पार्टली ॲज अ लोन, काही रोकड व उर्वरित कर्ज. तर बघा, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट. ठीक आहे, जेव्हा काही कॅश किंवा काही लोन असेल तेव्हा. नेक्स्ट फोर्थ आहे, लोन रिपेड इन इन्स्टॉलमेंट विथ इंटरेस्ट, हप्त्याने जर कर्ज परतफेड असेल तर बघा, रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक. मीन्स पार्टनर्सचं लोन अकाउंट डेबिट होणार, इंटरेस्ट अकाउंट डेबिट होणार आणि त्याच्यानंतर कॅश और बँक अकाउंट क्रेडिट होणार. आता बघा, ॲडजस्टमेंट ऑफ पार्टनर्स कॅपिटल, उर्वरित भागीदाराचे भांडवल समायोजन कसे करायचे. बघा, अपॉन रिटायरमेंट और डेथ कंटिन्यूइंग पार्टनर मे बी ब्रिंग और विड्रॉ कॅपिटल टू ॲडजस्ट इन न्यू प्रॉफिट शेअरिंग. नवीन वाटपाच्या अनुपातानुसार उर्वरित भागीदार भांडवल समायोजित करतात. आता बघा, एंट्री दिल्या एक्सेस कॅपिटल विड्रॉ, अधिक भांडवल परत घेतले तर काय होते बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. ठीक आहे. नेक्स्ट, शॉर्टफॉल इन कॅपिटल बॉट, भांडवलात कमतरता भरली तर कॅश और बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कारण की पार्टनर्स ते देतात. नेक्स्ट, डेथ ऑफ पार्टनर, जर भागीदाराचा मृत्यू झाला तर द प्रोसिजर इज सिमिलर टू रिटायरमेंट बट मे ऑफर एनी टाइम ड्युरिंग द इयर्स. तो रिटायरमेंट सारखाच असतो, पण जो डेथ असते ते केव्हा पण होऊ शकतो, म्हणून एनी टाइम ड्युरिंग द इयर सेम असते. बघा, मृत्यू कोणत्याही वेळी होऊ शकतो, त्यामुळे वेळेचा विचार महत्त्वाचा असते. तर बघा, डिसीज पार्टनर क्लेम इन्क्लूड, त्याच्यामध्ये जर डेथ पार्टनर असेल तर काय, कॅपिटल बॅलन्स, शेअर इन प्रॉफिट टिल द डेट ऑफ डेथ, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड इंटरेस्ट ऑन रेंट. मीन्स भांडवलाची शिल्लक रक्कम, मृत्यूपर्यंतचा नफा व तोटा, भांडवली व्याज व काढणीवरील व्याज असल्यास ते त्याच्यामध्ये इन्क्लूड्स होतात डेथ ऑफ पार्टनरच्या. ठीक आहे. आता बघा, डेट ऑफ पार्टनरचं जे कॅल्क्युलेशन्स असते ते टाइम बेस्ड असते, कालावधीप्रमाणे किंवा टर्नओव्हर बेस, उलाढाल प्रमाणे आपण त्याला शेअर करतो. ठीक आहे, कॅल्क्युलेशन्स. तसंच बघा, महाट्रान्सकोची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, इंग्लिश आणि मराठी कंबाईन मध्ये. त्याच्यामध्ये 7ही चॅप्टर कव्हर्स आहेत, 7000 प्लस MCQs आहेत. ज्यांना पण ही PDF हवी असेल, ही सगळ्याच एक्झामसाठी तुम्हाला कामात येणार आहे, तर व्हॉट्सअप करून PDF तुम्ही इथनं परचेस करू शकता. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द गेनिंग रेशो, लाभ अनुपात काढण्यासाठी सूत्र काय आहे. तर आन्सर आहे थर्ड, न्यू शेअर मायनस ओल्ड शेअर, नवीन हिस्सा मायनस जुना हिस्सा. नेक्स्ट, सेकंड, हिडन गुडविल अराइज व्हेन, लपलेला गुडविल केव्हा निर्माण होतो. तर आन्सर आहे सेकंड, पार्टनर्स इज पेड मोर दॅन कॅपिटल, भागीदाराला भांडवलापेक्षा जास्त रक्कम दिली जाते तेव्हा. नेक्स्ट, थर्ड, which account is credited when goodwill is adjusted but not recorded in the book. गुडविल पुस्तकी स्वरूपात नोंदवलेला नसताना समायोजित केल्यास कोणते खाते क्रेडिट होते. आन्सर आहे थर्ड, रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, निवृत्त भागीदाराचे भांडवल खाते. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट इज द जर्नल एंट्री वेन द व्हॅल्यू ऑफ असेट इन्क्रीज, मालमत्तेचे मूल्य वाढल्यास कोणती नोंद केली जाते. आन्सर आहे फर्स्ट, असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट, मालमत्ता खाते डेबिट ते पूर्ण मूल्यांकन खाते क्रेडिट. नेक्स्ट, फिफ्थ, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट इज डिस्ट्रीब्युटेड इन विच रेशिओ, पूर्ण मूल्यांकनातील नफा कोणत्या अनुपातात वाटला जातो. आन्सर आहे फोर्थ, ओल्ड रेशिओ, जुन्या अनुपातात. नेक्स्ट, सिक्स, व्हॉट इज डन वेन लायबिलिटी इन्क्रीज, देयतेची वाढ झाल्यास कोणती नोंद केली जाते. आन्सर आहे सेकंड, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटी अकाउंट, पूर्ण मूल्यांकन खाते डेबिट ते देयता खाते क्रेडिट. नेक्स्ट, सेवन्थ, एंट्री फॉर ट्रान्सफरिंग जनरल रिझर्व्ह टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, जनरल रिझर्व्ह भागीदारांच्या भांडवल खात्यात हस्तांतरण केल्याची नोंद काय. आन्सर आहे सेकंड, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, जनरल रिझर्व्ह खाते डेबिट ते भागीदार भांडवल खाते क्रेडिट. नेक्स्ट, 8, शेअर इन प्रॉफिट टिल डेट ऑफ रिटायरमेंट इज कॅल्क्युलेटेड युजिंग, निवृत्तीच्या तारखेपर्यंतचा नफा कशा प्रकारे आधारे काढला जातो. आन्सर आहे फर्स्ट, टाइम और सेल्स रेशो, कालावधी किंवा विक्री अनुपात. नेक्स्ट, 9, अकॉर्डिंग टू द सेक्शन 37, इफ डीड इज सायलेंट इंटरेस्ट टू रिटायरिंग पार्टनर इज,
कलम 37 नुसार करार नसल्यास निवृत्त भागीदाराला किती व्याज मिळते? तर आन्सर आहे 6% पर annum. नेक्स्ट 10 एंट्री वेन फुल अमाउंट इज पेड इन कॅश टू रिटायरिंग पार्टनर. निवृत्त भागीदाराला पूर्ण रक्कम रोकडीच दिल्यास नोंद कोणती होते? आन्सर आहे सेकंड रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. निवृत्त भागीदार भांडवल खाते डेबिट ते रोकड खाते क्रेडिट. नेक्स्ट 11 वेन एंटायर अमाउंट इज ट्रीटेड ॲज लोन टू रिटायरिंग पार्टनर द एंट्री इज. पूर्ण रक्कम निवृत्त भागीदाराच्या कर्ज म्हणून घेतल्यास नोंद कोणती होते? आन्सर आहे थर्ड रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट क्रेडिट. निवृत्त भागीदार भांडवल खाते डेबिट ते निवृत्त भागीदार कर्ज खाते क्रेडिट. नेक्स्ट 12 ॲडजस्टमेंट ऑफ रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल इज डन बाय. उर्वरित भागीदारांचे भांडवल कोणत्या प्रमाणात समायोजन केले जाते? आन्सर आहे फोर्थ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. नवीन नफा वाटप अनुपात. नेक्स्ट 13 विच ऑफ द फॉलोइंग इज क्रेडिटेड इन केस ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. पूर्ण मूल्यांकनात नफा झाल्यास कोणते खाते क्रेडिट होते? आन्सर आहे सेकंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट भागीदारांचे भांडवल खाते. नेक्स्ट 14 व्हॉट इज द जर्नल एंट्री वेन लायबिलिटी इज रिड्यूस. देयता कमी झाल्यास कोणती नोंद केली जाते? आन्सर आहे सेकंड लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट. देयता खाते डेबिट ते पूर्ण मूल्यांकन खाते क्रेडिट. नेक्स्ट 15 इन केस ऑफ अनरेकॉर्डेड लायबिलिटी फाउंड ॲट रिटायरमेंट द एंट्री इज. निवृत्तीवेळी नोंद नसलेली देयता आढळल्यास नोंद काय असते? आन्सर आहे फर्स्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटी अकाउंट क्रेडिट. पूर्ण मूल्यांकन खाते डेबिट ते देयता खाते क्रेडिट. नेक्स्ट 16 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन फायनल क्लेम ऑफ रिटायरिंग पार्टनर्स. खालीलपैकी कोणता घटक निवृत्ती भागीदाराच्या अंतिम हक्कात येत नाही? आन्सर आहे थर्ड पार्टनर्स लोन भागीदाराचे कर्ज. नेक्स्ट 17 इफ गुडविल इज नॉट अपिअरिंग इन बुक द गेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स आर. गुडविल पुस्तकी स्वरूपात नसल्यास लाभ घेणाऱ्या भागीदाराची खाती कशी नोंदवली जातात? आन्सर आहे थर्ड डेबिट केली जातात. नेक्स्ट 18 एंट्री वेन गुडविल इज नॉट रेकॉर्डेड बट कंपन्सेशन इज गिवन. गुडविल नोंदवली नसली तरी मोबदला दिल्यास काय नोंद होते? आन्सर आहे सेकंड गेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट 19 इफ पार्टनर रिटायर इन द मिडल ऑफ द इयर ही शेअर प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड युझिंग. भागीदार वर्षाच्या मध्यात निवृत्त झाल्यास नफा कशा आधारे काढला जातो? आन्सर आहे सेकंड टाइम ऑर सेल्स रेशो कालावधी किंवा विक्री प्रमाणात. नेक्स्ट 20 वेन एक्सेस कॅपिटल इज विड्रॉन बाय कंटिन्यूइंग पार्टनर्स. उर्वरित भागीदार अधिक भांडवल परत घेतल्यास नोंद काय होते? आन्सर आहे फर्स्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट क्रेडिट. भागीदार भांडवल खाते डेबिट ते रोकड बँक खाते क्रेडिट. नेक्स्ट 21 इफ रिटायरिंग पार्टनर इज पेड पार्टली इन कॅश अँड पार्टली बाय लोन द एंट्री इज. भागीदाराला काही रोकड व उर्वरित कर्ज रूपात रक्कम दिल्यास नोंद काय होते? आन्सर आहे थर्ड रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश टू लोन अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. नेक्स्ट 22 द रिव्हॅल्युएशन लॉस इज डेबिटेड टू. पूर्ण मूल्यांकनातील तोटा कोणत्या खात्यात डेबिट केला जातो? आन्सर आहे सेकंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन ओल्ड रेशो. भागीदाराचे भांडवल खात्यात जुन्या अनुपातात. नेक्स्ट 23 एंट्री वेन लोन इज रिपेड विथ इंटरेस्ट टू रिटायरिंग पार्टनर्स. बघा निवृत्त भागीदाराचे कर्ज व्याजासह फेडल्यास नोंद काय होते? आन्सर आहे सेकंड रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट 24 ऑन डेथ ऑफ पार्टनर शेअर इन प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड टिल. भागीदाराचा मृत्यू झाल्यास नफा कोणत्या कालावधीपर्यंत मोजला जातो? तर आन्सर आहे थर्ड डेथ ऑफ पार्टनर मृत्यूची तारीख. तसंच बघा महाट्रान्सफरसाठी मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना मराठीमध्ये हवी मराठीमध्ये इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिश. कंप्लीट 4 सेक्शन्स आहेत विथ सोल्युशन
ठीक आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, मेसेज करून PDF इथनं परचेस करू शकता. नेक्स्ट आहे 25. शेअर ऑफ गुडविल ऑफ डिसीज पार्टनर इज गिवन बाय. मृत्यू भागीदाराचा गुडविल हिस्सा कोणत्या अनुपातात दिला जातो? तो आन्सर आहे सेकंड, गेनिंग रेशो, लाभ अनुपातात. ठीक आहे. तसाच नेक्स्ट आहे चॅप्टर 4, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ठीक आहे. डिझॉल्युशन मीन्स संपणे. ठीक आहे. भागीदाराचे विघटन होणे त्याला आपण म्हणतो डिझॉल्युशन. हा आपला 4th चॅप्टर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण की पॉइंट्स आणि MCQs बघूया. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचं लाईक मीन्स मला मोटिवेशन की मी तुमच्यासाठी कॉस्ट अँड मॅनेजमेंटचा एक नवीन व्हिडिओ जो आहे तो रिव्हिजन वाईज सेम असाच जो आहे 15 टॉपिक्स एकाच संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शन करा की तुम्हाला तो व्हिडिओ हवा आहे का. ठीक आहे. तर चला बघूया आता डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये काय. तर बघा, व्हेन डज डिझॉल्युशन पार्टनरशिप टेक प्लेस. भागीदाराचे विघटन कधी होते? कधी होते? जेव्हा पार्टनरशिप चेंज होते किंवा क्लोजिंग राहते तेव्हा. बघा, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप मीन्स चेंज इन पार्टनरशिप रिलेशनशिप विदाउट क्लोजिंग द फर्म. जेव्हा आपण विदाउट क्लोजिंग फर्म भागीदाराचे विघटन, बरोबर आहे, तर चेंज इन पार्टनरशिप होते तेव्हा त्याच्यामध्ये रिलेशनशिप इन पार्टनर चेंज होतात तेव्हाच त्याच्यामध्ये काय होते? डिझॉल्युशन्स होते. बघा, भागीदाराचे विघटन म्हणजे फर्म चालू ठेवून भागीदारांतील नात्यात बदल होणे, त्यालाच म्हणतो आपण डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप. आता बघा, इट हॅपन्स इन द फॉलोइंग केस. खालील परिस्थितीमध्ये भागीदाराचे विघटन होते. तर बघा, 7 दिलेला आहे. फर्स्ट दिला आहे चेंज इन प्रॉफिट शेअरिंग, नफा वाटपाच्या अनुपात बदल. सेकंड, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर्स, नवीन भागीदाराची नेमणूक. थर्ड, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, भागीदाराची निवृत्ती. फोर्थ, डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा मृत्यू. फिफ्थ, इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर्स, भागीदाराचा दिवाळखोर होणे. सिक्स्थ, कंप्लीशन ऑफ स्पेसिफिक व्हेंचर, विशिष्ट कार्य पूर्ण करणे. आणि त्याच्यानंतर एक्सपायरी ऑफ फिक्स्ड पार्टनरशिप पिरियड, निर्धारित मुदतीची कालावधी. ते हे जे 7 पॉइंट्स आहेत हेच कारण असतात डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचे. ठीक आहे. आपल्याला प्रॉफिट जो शेअरिंग रेशिओ तो चेंज करायचा, नवीन पार्टनर जर ॲड झाला, पार्टनर रिटायर झाला, डेथ झाला किंवा कोणी पार्टनर्स इन्सॉल्वंट झाला किंवा आपल्याला काही स्पेसिफिक. बघा, नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, व्हेन डज डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म टेक. हे आपण मगाशीच बघितलं होतं की भागीदाराचे फर्मचे विघटन कधी होते, बरोबर आहे. बघा, डिझॉल्युशन ऑफ फर्म मीन्स कंप्लीट डिस्क्लोजर ऑफ बिझनेस अँड टर्मिनेशन ऑफ पार्टनरशिप. भागीदाराचे फर्मचे विघटन म्हणजे फर्मची पूर्णतः बंद होणे आणि भागीदाराचा शेवट होणे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हटलेलं आहे इथे, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ठीक आहे. आता बघा, इट कॅन टेक प्लेस थ्रू द फॉलोइंग. फर्मचे विघटन खालील मार्गाने होऊ शकते. तर जगा पहिला दिलेला आहे बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट ॲग्रीमेंट, कराराद्वारे विघटन होऊ शकते. विथ म्युच्युअल कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स, सर्व भागीदाराच्या संमती. सेकंड म्हटलं आहे कंपल्सरी डिझॉल्युशन, बरोबर आहे, बंधनकारक विघटन. बघा, केव्हा होते बंधनकारक कंपल्सरी? ऑल ऑर ऑल बट वन पार्टनर बिकम इन्सॉल्वंट, सर्व भागीदार दिवाळखोर होणे किंवा एक. ठीक आहे. बिझनेस बिकम इलिगल, व्यवसाय बेकायदेशीर होणे. आणि त्याच्यानंतर एलिन एनिमी सिच्युएशन, भागीदार शत्रू राष्ट्राचा नागरिक होणे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण पार्टनरशिप काय होते? डिझॉल्युशन होते. नंतर थर्ड म्हटलेलं आहे बघा, कॉन्टिजंट डिझॉल्युशन, अनअपेक्षित घटना. बघा, जसं की कंप्लीशन ऑफ स्पेसिफिक व्हेंचर, एक्सपायरी ऑफ टर्म अँड डेथ ऑर इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टनर. मीन्स विशिष्ट कार्य पूर्ण होणे, कालावधी समाप्त करणे आणि मृत्यू किंवा दिवाळखोर. त्याच्यानंतर फोर्थ म्हटलं आहे बाय नोटीस ॲट विल, नोटीसद्वारे इच्छेनुसार विघटन. बघा, एनी पार्टनर्स कॅन गिव्ह रिटर्न नोटीस फॉर डिझॉल्युशन, लेखी नोटीस देऊन विघटन करता येतं. नंतर फिफ्थ म्हटलेलं आहे बघा, बाय कोर्ट ऑर्डर, न्यायालयाच्या आदेशानुसार विघटन होते. तर बघा, कोर्ट मे ऑर्डर डिझॉल्युशन इन फॉलोइंग केस. बघा, पार्टनर्स बिकम इन्सेन, भागीदाराचा वेडसर होणे. सेकंड, परमनंट इनकॅपॅसिटी, कर्म करण्यास अयोग्य ठरणे. मिसकंडक्ट, गंभीर गैरवर्तन. रिपीटेड ब्रीच ऑफ ॲग्रीमेंट, कराराचे वारंवार उल्लंघन. त्याच्यानंतर फिफ्थ, इंटरेस्ट ट्रान्सफर टू आउटसाइडर, तृतीय पक्षास वाटा हस्तांतरित करणे. आणि बिझनेस बिकम अनप्रॉफिटेबल, व्यवसाय सतत तोटा होणे, तेव्हाच आपण काय करतो? फर्मचे विघटन मीन्स डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप करतो. ठीक आहे. नेक्स्ट,
आता बघा डिफरन्स दिलेला आहे, डिफरन्स बिटवीन डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप अँड डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ठीक आहे, भागीदारीचे व फर्मचे विघटन यामधील फरक. तर बघा पॉइंट्स दिलेले आहे आपल्याला, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप अँड डिझॉल्युशन ऑफ फर्म. तर बघा कंटिन्युटी दिली आहे, सगळ्यात पहिले चालू असणे, बिझनेस कंटिन्यू राहतो आणि बिझनेस क्लोज डाऊन. जेव्हा पार्टनरशिप जेव्हा डिझॉल्युशन होते तेव्हा बिझनेस कंटिन्यू राहतो आणि जेव्हा पार्टनरशिप फर्म डिझॉल्व होते तेव्हा बिझनेस क्लोज डाऊन म्हणजे व्यवसाय बंद होतो. नेक्स्ट सेकंड आहे रिव्हॅल्युएशन, पूर्ण मूल्यांकन. बघा ओनली असेट्स लायबिलिटी आर रिव्हॅल्यूड, फक्त पूर्ण मूल्यांकन होते. ठीक आहे, असेट सोल्ड लायबिलिटी पेड, संपत्ती विक्री व देणी फेडत, मीन्स असेट सोल्ड करतो आणि लायबिलिटीज पेड करतो. त्याच्यानंतर थर्ड कोर्ट इन्व्हॉल्वमेंट, न्यायालय इन्व्हॉल्व असते का? डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिपमध्ये नॉट रिक्वायर्ड, गरज नाही. आणि डिझॉल्युशन ऑफ फर्ममध्ये मे इन्व्हॉल्व कोर्ट, कधी कधी गरज असते. ठीक आहे, नंतर नेक्स्ट पॉईंट आहे पार्टनरशिप रिलेशन. ठीक आहे, बघा कंटिन्यू अमॉंग रिमेनिंग पार्टनर्स, नवा करार होतो तेव्हा कंटिन्यू अमॉंग रिमेनिंग पार्टनर्स आणि इथे एंड्स कम्प्लिटली एंड होते. इथे आहे बुक क्लोजर, नोंद वही बंद, नॉट क्लोज, नोंद वही बंद होत नाही, बुक्स आर क्लोज, नोंद वही पूर्णपणे काय होते? बंद होते. ठीक आहे, आता बघा सेटलमेंट्स ऑफ अकाउंट्स दिलेले आहे. आता सेटलमेंट्स ऑफ अकाउंट्स मध्ये बघा काय दिलेलं आहे. बघा सेक्शन 48 इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 32. बघा खात्याचे अंतिम सेटलमेंट काय, तर सगळ्यात पहिले दिलेलं आहे ट्रीटमेंट ऑफ लॉस, तोट्याचा उपचार काय. बघा लॉसेस आर पेड इन फॉलोइंग ऑर्डर, तोटे खालीप्रमाणे भरले जातात. तर बघा फर्स्ट फ्रॉम प्रॉफिट, प्रथम नफ्यातून, देन फ्रॉम कॅपिटल ऑफ पार्टनर, त्यानंतर भागीदाराच्या भांडवलातून, अँड फायनली बाय पार्टनर पर्सनली इन प्रॉफिट शेअरिंग रेशो, आणि शेवटी भागीदाराच्या स्वतःच्या खाजगी संपत्तीमधून नफा वाटपाच्या प्रमाणात जेव्हा लॉस होतो तेव्हा. त्याच्यानंतर अप्लिकेशन ऑफ असेट, मालमत्तेचा कसा वापर आहे. बघा फर्म असेट्स आर अप्लाइड. बघा फर्स्ट आहे पे थर्ड पार्टी लायबिलिटी, बाह्य कर्ज व देणी. सेकंड पे लोन फ्रॉम पार्टनर, भांडवलाशिवाय घेतलेली भागीदारांची कर्जे. सेकंड रीपे कॅपिटल ऑफ पार्टनर, भागीदारांचे भांडवल परतफेड. अँड फोर्थ एनी सरप्लस डिस्ट्रीब्युटेड अमॉंग पार्टनर, शिल्लक रक्कम भागीदारांमध्ये वाटप. तर हे 4 पॉईंट्स असतात अप्लिकेशन ऑफ असेट्समध्ये, मालमत्तेच्या वापरामध्ये. तसंच बघा नेक्स्ट रिअलायझेशन अकाउंट. आता रिअलायझेशन अकाउंट म्हणजे काय होते. बघा रिअलायझेशन अकाउंट आपण केव्हा प्रिपेअर करतो, जेव्हा डिझॉल्युशन ऑफ द फर्म होते, जेव्हा फर्म डिझॉल्युशन होते तेव्हाच आपण रिअलायझेशन अकाउंट ओपन करतो. बघा फर्स्ट आहे रेकॉर्ड ऑफ द सेल ऑफ असेट, जेव्हा आपल्याला मालमत्ता विक्रीची नोंद करायची असेल. सेकंड रेकॉर्ड ऑफ सेटलमेंट लायबिलिटी, देणी फेडची नोंद करायची असेल. रेकॉर्ड रिअलायझेशन ऑफ प्रॉफिट अँड, उद्घाटन नफा तोटा असेल. ठीक आहे, त्यानंतर ट्रान्सफर सच प्रॉफिट ऑर लॉस टू पार्टनर्स कॅपिटल, नफा तोटा भागीदारा खात्यात हस्तांतरित करायचं असेल. आणि फायनल स्टेप असते क्लोज द फायनल कॅश ऑर बँक बुक अँड डिस्ट्रीब्यूट रिमेनिंग पार्टनर्स अमॉंग पार्टनर्स. ठीक आहे, तर यानुसार आपण काय करतो, त्याला डिफाईन करतो. तर आता बघा त्याचे MCQs दिलेले आहेत आपल्याला. बघा काय म्हटलेलं आहे MCQ. फर्स्ट आहे व्हॉट डज डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप मीन्स. ठीक आहे, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप मीन्स काय राहते, भागीदाराचे विघटन म्हणजे काय. तर आन्सर आहे इथे सेकंड चेंज इन पार्टनरशिप रिलेशन, भागीदाराच्या संबंधात काय होते, बदल होतो, त्याला आपण काय म्हटलेलं आहे इथे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड विच ऑफ द फॉलोइंग लीड्स टू डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप बट नॉट द फर्म, खालीलपैकी कोणती घटना भागीदाराचे विघटन करते पण फर्म चालू ठेवते. बरोबर आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, तर काय आन्सर येईल याच्यामध्ये सेकंड रिटायरमेंट ऑफ पार्टनर, भागीदाराची निवृत्ती जेव्हा होते तेव्हा डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप बट नॉट द फर्म. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड डिझॉल्युशन ऑफ फर्म अवे रिझल्ट इन, फर्मचे विघटन नेहमी काय घडवते. तर आन्सर आहे फोर्थ टर्मिनेशन ऑफ बिझनेस अँड पार्टनरशिप, व्यवसाय व भागीदाराचा शेवट. नेक्स्ट फोर्थ विच इज नॉट अ ग्राउंड फॉर कंपल्सरी डिझॉल्युशन, बंधनकारक विघटनाचे कारण खालीलपैकी कोणते नाही. तर आन्सर आहे थर्ड डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा मृत्यू इज नॉट. ठीक आहे, नेक्स्ट फिफ्थ डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म
ठीक आहे. बाय नोटीस इज पॉसिबल इन, नोटीसद्वारे फर्मचे विघटन कोणत्या परिस्थितीत शक्य आहे? आन्सर आहे फर्स्ट पार्टनरशिप ॲट विल, इच्छेनुसार भागीदारी. ठीक आहे. नेक्स्ट 6, वेन डज रिव्हॅल्युएशन ऑफ असेट हॅपन इन डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप? नॉट फर्म, फक्त भागीदाराच्या विघटनावेळी पूर्ण मूल्यांकन कधी होते? बरोबर आहे. तर आन्सर आहे इथे वेन चेंजेस ऑकर इन रिलेशनशिप, संबंधात बदल होतो तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट 7, काय म्हटलेलं आहे बघा, विच अकाउंट इज प्रिपेअर्ड ड्युरिंग डिझॉल्युशन ऑफ द फर्म, फर्मच्या विघटनाच्या वेळी कोणते खाते तयार केले जाते? ठीक आहे. तर आन्सर आहे इथे सेकंड रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट जे आहे ते खाते काय होते? डिझॉल्युशन ऑफ द फर्म प्रिपेअर्ड केले जाते. ठीक आहे. नेक्स्ट 8, इन रिअलायझेशन अकाउंट असेट आर, रिअलायझेशन खात्यात मालमत्ता कशा नोंदवतात? तर आन्सर आहे सेकंड डेबिटेड मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट 9, इफ पार्टनर टेक ओव्हर अन असेट एंट्री, भागीदार मालमत्ता घेत असल्यास नोंद काय असेल? तर आन्सर आहे सेकंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट 10, प्रॉफिट और लॉस ऑन रिअलायझेशन इज ट्रान्सफर्ड टू, रिअलायझेशन नफा तोटा कोणाकडे हस्तांतरित केला जातो? तर आन्सर आहे थर्ड पार्टनर्स कॅपिटल, भागीदारांच्या खात्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट 11, रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय फर्म इज डेबिटेड टू, फर्मने भरलेल्या रिअलायझेशन खर्चाचे डेबिट खाते कोणते आहे? आन्सर आहे थर्ड रिअलायझेशन अकाउंट. नेक्स्ट 12, इफ पार्टनर्स बिअर रिअलायझेशन एक्सपेन्सेस एंट्री इज, भागीदाराने रिअलायझेशन खर्च भरल्यास नोंद काय असेल? आन्सर आहे फर्स्ट नो एंट्री, त्याचं एंट्री होत नाही. नेक्स्ट 13, अनरेकॉर्डेड लायबिलिटी वेन पेड इज, नोंद नसलेली देयता भरल्यास नोंद काय? तर आन्सर आहे थर्ड रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नेक्स्ट 14, पार्टनर्स लोन इज रिपेड बाय, भागीदाराचे कर्ज परत नसल्यास नोंद काय असेल? आन्सर आहे सेकंड पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट 15, जनरल रिजर्व ट्रांसफर टू पार्टनर्स कैपिटल इज, सामान्य राखीव निधि भागीदार भांडवल. देखो क्या आंसर आएगा इसका? सेकंड जनरल रिजर्व अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कैपिटल अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट 16, फिक्शियस असेट लाइक डेबिट बैलेंस ऑफ प्रॉफिट एंड लॉस आर ट्रांसफर्ड टू, बनावट मालमत्ता जसे की नफा तोटा शिल्लक कोणाकडे हस्तांतरित केली जाते? आन्सर आहे थर्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, भागीदारांच्या खात्यामध्ये केली जाते. नेक्स्ट 17, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मोड ऑफ फर्म डिझॉल्युशन, खालीलपैकी कोणत्या फर्मच्या विघटनाचा प्रकार नाही? आन्सर आहे सेकंड बाय डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा मृत्यू. नेक्स्ट 18, इफ बिझनेस बिकम इल्लीगल व्हॉट काइंड ऑफ डिझॉल्युशन टेक प्लेस, व्यवसाय बेकायदेशीर झाल्यास कोणत्या प्रकारचे विघटन होते? आन्सर आहे थर्ड कंपल्सरी, बंधनकारक. नेक्स्ट 19, इफ पार्टनर्स बिकम परमनंटली इनकॅपेबल डिझॉल्युशन मे ऑकर थ्रू, भागीदार कायमस्वरूपी अकार्यक्षम झाल्यास विघटन कसे होते? आन्सर आहे थर्ड बाय कोर्ट ऑर्डर, न्यायालयाच्या आदेशाने. नेक्स्ट 20, ऑन डिझॉल्युशन विच अमाउंट इज पेड फर्स्ट फ्रॉम फर्म असेट, विघटनावेळी फर्मच्या मालमत्तेतून सर्वप्रथम कोणते देय फेडले जाते? आन्सर आहे थर्ड आउटसाइड लायबिलिटी, बाह्य कर्ज देय. नेक्स्ट 21, रिअलायझेशन प्रॉफिट इज डिस्ट्रीब्युटेड, रिअलायझेशन वरील नफा कसा वाटला जातो? तो आन्सर आहे थर्ड इन प्रॉफिट ओल्ड शेअरिंग रेशियो, जुना नफा वाटप अनुपात. नेक्स्ट 22, इफ असेट इज सोल्ड फॉर कॅश द एंट्री इज, मालमत्ता रोख विकल्यास नोंद काय होते? आन्सर आहे थर्ड कॅश और बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट 23, ऑन डिझॉल्युशन व्हॉट हॅपन्स टू बुक ऑफ अकाउंट, विघटनानंतर लेखा पुस्तकाचे काय होते? आन्सर इज थर्ड परमनंटली क्लोज्ड, कायमची बंद केली जातात. नेक्स्ट 24, इन विच टाइप ऑफ डिझॉल्युशन बिझनेस मे कंटिन्यू, कोणत्या प्रकारात व्यवसाय चालू राहतो? आन्सर आहे फर्स्ट डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप, भागीदारीची विघटन झाल्यास पार्टनरशिप चालू राहते. नेक्स्ट 25, व्हॉट इज द फायनल स्टेप इन डिझॉल्युशन अकाउंटिंग प्रोसेस, विघटनाच्या लेखा प्रक्रियेचे अंतिम टप्पा काय? आन्सर आहे फोर्थ
फायनल सेटलमेंट टू पार्टनर्स अँड क्लोजिंग कॅश ऑर बँक बुक. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट चॅप्टर आहे. नेक्स्ट चॅप्टर हा 5 आहे आपला, लास्ट चॅप्टर आहे अकाउंटिंग फॉर डिबेंचर्सचा. ठीक आहे. याचे आपण की पॉइंट्स आणि MCQs बघूया. त्याच्यानंतर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचा असाच रिव्हिजन बेस्ड एक आपण व्हिडिओ बनवणार आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट कॉस्ट अँड अकाउंटिंग क्रिएट करणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला तो व्हिडिओ हवा आहे की नाही, कारण की असाच एक व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये बनवणार आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट कॉस्ट अँड अकाउंटिंग राहणार आहे. व्हिडिओ थोडा लॉंग राहतो, हा पण व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे, तो पण व्हिडिओ लॉंग असणार. तर व्हिडिओला पूर्ण बघा, जेणेकरून तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील, कारण की 6 जुलैला एक्झाम आहे, त्यानुसार तुम्हाला तसंच प्रिपरेशन टाइम जो आहे तो द्यावा लागेल. तर बघा फर्स्ट आहे व्हॉट इज डिबेंचर. आता डिबेंचर म्हणजे काय, तर डिबेंचर मीन्स होते कर्ज. सिंपलची गोष्ट. डिबेंचर मीन्स बॉरोईंग, ज्याला आपण म्हणतो बॉरो. ठीक आहे. तर इनडायरेक्टली डिबेंचरला लॅटिन वर्ड डिबेर होता. डिबेर म्हणजे होते टू बॉरो. ठीक आहे. मीन्स जर आपल्याला कोणताही लोन जर बघायचं असेल, ठीक आहे, त्यासाठी आपण काय करतो, डिबेंचर्सचा यूज करतो. बघा काय म्हटलं आहे, अ डिबेंचर इज अ रिटर्न इन्स्ट्रुमेंट एक्नॉलेजिंग अ डेप्ट अंडर द कॉमन सील ऑफ कंपनी. बघा डिबेंचर्स हे कंपनीच्या सामान्य शिक्क्याखाली कर्जाची लेखी पावती असते. ठीक आहे. त्याच्यानंतर डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड डिबेर मीनिंग टू बॉरो. डिबेरचा मीनिंग काय होते, टू बॉरो. त्याच्यानंतर डिबेन या लॅटिन शब्दापासून घेतलेला त्याचा अर्थ काय आहे, उधार घेणे. त्याच्यानंतर इट रिप्रेझेंट बॉरोड कॅपिटल नॉट ओनरशिप. हे कर्ज घेतलेले भांडवल दर्शवते, मालकी नव्हे. जसं इक्विटी आहे तसं नाही. ठीक आहे. आता बघा डिफरन्स दिलेला आहे, डिफरन्स बिटवीन शेअर्स अँड डिबेंचर्स. ठीक आहे. तर बघा काय डिफरन्स आहे, पहिले पॉइंट्स दिलेले आहे शेअर्स आणि डिबेंचर्स. बघा फर्स्ट आहे नेचर, स्वरूप. रिप्रेझेंट ओनरशिप, शेअरमध्ये मालकी दर्शवते, आणि डिबेंचर्समध्ये एक्नॉलेजमेंट ऑफ डेट, कर्जाची पावती असते, कर्ज. सेकंड आहे कॅपिटल टाईप, भांडवल प्रकार काय, पार्टनर्स ऑफ ओन कॅपिटल. पार्ट ऑफ ओन कॅपिटल मालक भांडवल असतो, आणि पार्ट ऑफ बॉरोड कॅपिटल उधारी भांडवल. तसंच रिटर्न जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला शेअर्समध्ये डिव्हिडंड मिळतो आणि डिबेंचर्समध्ये इंटरेस्ट मिळतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे रिपेंड. नो रिपेंड ड्युरिंग द लाईफ ऑफ कंपनी, कंपनीच्या अस्तित्वात परतफेड नसते. आणि डिबेंचर्समध्ये रिपेड आफ्टर फिक्स पिरियड, ठराविक कालावधीनंतर परतफेड होते. तसंच वोटिंग राईट्स, मतदानाचा अधिकार जर आहे तर शेअर्स धारकांना असतो, डिबेंचर्सला नसतो. नंतर कन्व्हर्टेबिलिटी मीन्स रूपांतर कसं असते, कॅन नॉट बी कन्व्हर्टेड इन टू डिबेंचर्स. डिबेंचरमध्ये रूपांतर करता येत नाही शेअर्सला. मे बी कन्व्हर्टेड इन टू शेअर्स, डिबेंचर्सला शेअर्समध्ये कन्व्हर्टर करता येते. ठीक आहे. नेक्स्ट टाइप्स ऑफ डिबेंचर्स बघितलं आपण. डिबेंचर्सचे टाइप्स बघा आता. फर्स्ट आहे ऑन बेसिस ऑफ सिक्युरिटी, सुरक्षा आधारित डिबेंचर. तर फर्स्ट आहे सेक्युअर्ड डिबेंचर. सुरक्षित डिबेंचर काय असतात बघा, बॅक बाय चार्ज ऑन अ कंपनी असेट, कंपनीच्या मालमत्तेवर तारण असतो. ठीक आहे. सेकंड आहे अनसेक्युर्ड डिबेंचर, म्हणजे अनसुरक्षित, नो स्पेसिफिक चार्ज ऑफ असेट, कोणत्याही मालमत्तेचे तारण नसते. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड ऑन बेसिस ऑफ टेन्युअर, कालावधी आधारित असते. जसं रिडीमेबल डिबेंचर असतात, परतफेड योग्य डिबेंचर. बघा रिपेड आफ्टर अ स्पेसिफिक पिरियड, ठराविक कालानंतर परतफेड केली जाते, त्याला रिडीमेबल डिबेंचर्स आपण म्हणतो. नंतर आहे इरिडीमेबल डिबेंचर, अपरतफेड योग्य, म्हणजे रिपेड ॲट द टाइम ऑफ वाइंडिंग अप, कंपनी बंद झाल्यावरच परतफेड होते, त्याला म्हणतो आपण इरिडीमेबल डिबेंचर्स. नेक्स्ट थर्ड आहे ऑन बेसिस ऑफ कन्व्हर्टेबिलिटी, रूपांतर क्षमतेनुसार. ठीक आहे. तर बघा फर्स्ट आहे कन्व्हर्टेबल डिबेंचर, रूपांतर योग्य. कॅन बी कन्व्हर्टेड इंटू इक्विटी शेअर्स, इक्विटी शेअर्समध्ये त्याचे रूपांतर होऊ शकते, ज्या शेअर्सचे त्याला आपण म्हणतो कन्व्हर्टेबल. सेकंड आहे नॉन कन्व्हर्टेबल, अरूपांतर योग्य, म्हणजे कॅन नॉट बी कन्व्हर्टेड इंटू शेअर्स, शेअर्समध्ये रूपांतर होत नाही, त्याला आपण म्हणतो नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स. ठीक आहे. नेक्स्ट ऑन द बेसिस ऑफ कूपन रेट, कूपन दरानुसार. बघा स्पेसिफिक रेट ऑफ डिबेंचर, निश्चित व्याज दराने डिबेंचर्स असते. बघा कॅरी अ फिक्स इंटरेस्ट रेट, निश्चित व्याज दर दिला जातो, त्याला म्हणतो स्पेसिफिक रेट डिबेंचर. तसाच झिरो कुपन डिबेंचर, झिरो कुपन डिबेंचर्समध्ये इश्यूड ॲट डिस्काउंट, नो इंटरेस्ट पेड,
सूट दराने दिले जातात, व्याज दिले जात नाही, त्यालाच म्हणतो आपण झिरो कुपन डिबेंचर. तसंच बघा फिफ्थ आहे ऑन बेसिस ऑफ रजिस्ट्रेशन, नोंदणी आधारित. बघा रजिस्टर्ड डिबेंचर, नोंदणीकृत डिबेंचर्स, होल्डर्स नेम इज रेकॉर्डेड, धारकाचे नाव कंपनीच्या नोंदीत असते. ठीक आहे. आणि सेकंड आहे बेरार डिबेंचर, धारक डिबेंचर. बघा ट्रान्सफरेबल बाय मेअर डिलिव्हरी, नो नेम रेकॉर्डेड, कोणतीही नोंद न करता दिले जाऊ शकतात, त्याला म्हणतो आपण बेरार डिबेंचर्स. ठीक आहे. आता बघा इश्यू ऑफ डिबेंचर्स, डिबेंचर्सची इश्यूची प्रक्रिया काय. तर फर्स्ट आहे फॉर कॅश, रोख रकमेबद्दल दिल्यास डिबेंचर इश्यू. बघा इन सिंगल, टू और मल्टिपल इन्स्टॉलमेंट, एकाच हप्त्यात, दोन किंवा अधिक हप्त्यामध्ये डिबेंचर्स दिले जाऊ शकतात. ॲट पार, सममूल्यावर, इशूड ॲट फेस व्हॅल्यू. बघा उदाहरण 100चे डिबेंचर्स 100ला दिले तर त्याची एंट्री काय होते, बाय बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. सेकंड ॲट डिस्काउंट, सूट दराने जर दिली असेल कॅशमध्येच तर इशू बिलो फेस व्हॅल्यू, जर 100चे डिबेंचर्स 95 दिलाले तर बघा एंट्री काय होईल, बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट. तसंच ॲट प्रीमियम, प्रीमियम दराने जर इश्यू केले असेल मीन्स अबोव द फेस व्हॅल्यू, 100चे डिबेंचर 105ला दिले तर काय एंट्री होईल बघा, बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट टू सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट क्रेडिट, अशी त्याची काय होईल एंट्री होईल. तसंच बघा जसं फर्स्ट होतं कॅश, तसंच सेकंड आहे ओव्हर सबस्क्रिप्शन, जर अधिक कर्ज असेल. बघा वेन अप्लिकेशन ग्रेटर दॅन नंबर ऑफ डिबेंचर्स ऑफर्ड, अर्जाची संख्या डिबेंचर्सपेक्षा जर अधिक असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणतो. जसं ऑप्शन आहे फुल अलॉटमेंट टू सम, रिफंड टू अदर, प्रो रेट डेटा अलॉटमेंट. ठीक आहे. तर हे जे असतात हे दोन ऑप्शन्स असतात ओव्हर सबस्क्रिप्शनमध्ये. नेक्स्ट थर्ड आहे इश्यू फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश, रोख रकमेच्या ऐवजी डिबेंचर्स इश्यू करतो. बघा केव्हा, वेन कंपनी बाय असेट फ्रॉम वेंडर्स अँड पे थ्रू डिबेंचर्स, कंपनी मालमत्ता खरेदी करताना विक्रेत्यांच्या डिबेंचर्सद्वारे पैसे देते, त्याला आपण काय म्हणतो, इश्यू फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश, कॅश नसतानाही त्याला डिबेंचर्स देतो. तर बघा इथे काय एंट्री आहे, असेट अकाउंट डेबिट टू वेंडर्स अकाउंट, जेव्हा वेंडर असेट परचेस करतो, वेंडर्स अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट, त्याला जेव्हा डिबेंचर इश्यू टू द वेंडर, अशा दोन एंट्री त्याच्या होतील. नेक्स्ट फोर्थ इश्यू ऑफ डिबेंचर ॲज अ कोलॅटरल सिक्युरिटी. बघा जामीन म्हणून डिबेंचर जर इश्यू केले मीन्स यूज ॲज अ ॲडिशनल सिक्युरिटी अगेन्स्ट अ लोन, कर्जाच्या सुरक्षिततेच्या ते अतिरिक्त हमी म्हणून डिबेंचर्स दिले जातात. जसं त्याची मेथड आहे फर्स्ट बघा, नो जर्नल एंट्री, नोट होत नाही इन बॅलन्स शीट. बघा तक्त्यामध्ये तर लोन अकाउंट विल शोन, लोन फ्रॉम बँक सेक्युअर्ड बाय इश्यू ऑफ डिबेंचर वर्थ रुपीज, जे पण काही असेल ते. सेकंड मेथड आहे विथ जर्नल एंट्री. बघा जर्नल एंट्री काय, डिबेंचर सस्पेन्स अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट, डिबेंचर इश्यू ॲज अ कोलॅटरल सिक्युरिटी. तर प्रेझेंटेशन बघा काय, डिबेंचर शोन अंडर लायबिलिटी, डिबेंचर सस्पेंड शोन ॲज अ असेट टू कॅन्सल आउट. ठीक आहे. डिबेंचर जे असते तो लायबिलिटीमध्ये असते आणि सस्पेन्स अकाउंट शो कुठे होते, असेट्समध्ये, तर त्यानुसार त्याची काय होते एंट्री होते. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा टर्म अँड रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स, काय इश्यू काय हे आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला बघायचं आहे. डिबेंचर्स इश्यूच्या परतफेडीच्या अटी काय आहे. बघा दोन कॉलम्स दिले आहेत, टर्म्स आहे आणि त्याचं मिनिंग दिलेलं आहे. बरोबर आहे. तर यानुसार आपल्याला बघायचं आहे की त्याचं टर्म अँड मिनिंग काय. तर सगळ्यात पहिले दिलेलं आहे त्याचं इशूड पर रिडीमेबल पर. ठीक आहे. म्हणजे इशूड अँड रॅपिड ॲट फेस व्हॅल्यू, नाम मूल्य इश्यू त्याच्या पर प्राइसवर आणि रिडीमेबल ॲट पर प्राइसवर मीन्स फेस व्हॅल्यूवर आपण त्याला डिफाईन करतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेकंड इश्यू ॲट डिस्काउंट रिडीमेबल ॲट पर, इश्यूड बिलो द फेस व्हॅल्यू बट रिपेड ॲट फेस व्हॅल्यू, सूट दराने दिले बट पूर्ण रकमेने परतफेड केले, त्याला म्हणतो इश्यू ॲट डिस्काउंट अँड रिडीमेबल ॲट पार. थर्ड म्हटलं आहे इशूड ॲट प्रीमियम रिडीमेबल ॲट पर. बघा इशूड ॲट हायर प्राइस रिपेड ॲट फेस व्हॅल्यू, प्रीमियम इशूवर आणि परतफेड नाम मूल्यावर असते. तर या ज्या असतात या काय असतात, टर्म्स असतात ज्याच्यामध्ये आपण यूज करतोय. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे इशूड ॲट पर रिडीमेबल ॲट प्रीमियम.
बघा काय म्हटलं, इश्यूड ॲट फेस व्हॅल्यू बट रिपेड ॲट हायर अमाऊंट. नाम मूल्यावर इश्यू करतो पण जास्त रकमेने परतफेड करतो त्याला. नेक्स्ट म्हटलेलं आहे इश्यूड ॲट डिस्काउंट रिडीमेबल ॲट प्रीमियम ड्युअल बेनिफिट टू डेबेंचर्स होल्डर. बघा धारका दुहेरी फायदा मायनस सूट प्लस प्रीमियम. ठीक आहे. नंतर आहे इश्यूड ॲट प्रीमियम रिडीमेबल ॲट प्रीमियम एक्स्ट्रा कॉस्ट टू द कंपनी. कंपनीसाठी अतिरिक्त खर्च असतो त्यालाच म्हणतो इश्यूड ॲट प्रीमियम अँड इश्यूड ॲट रिडीमेबल ॲट प्रीमियम. ठीक आहे. तसंच बघा इंटरेस्ट ऑन डेबेंचर. डेबेंचरच व्याज काय कंपल्सरी चार्ज असतो. ठीक आहे. ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड खात्यामधून व्याजाचा खर्च केला जातो आणि अनिवार्य असतो कंपल्सरी. ठीक आहे. तर त्याच्यामुळे इंटरेस्ट ऑन डेबेंचर्स जे आहे ते कंपल्सरी आपल्याला द्यावंच लागतं. ठीक आहे. त्याच्याशिवाय ऑप्शन्स नाही कारण की ते लोन असतं. ठीक आहे. आता बघा त्याची जर्नल एंट्री काय होते, वेन इंटरेस्ट बिकेम ड्यू. ठीक आहे. इंटरेस्ट बिकेम ड्यू म्हणजे काय, डेबेंचर्स अकाउंट डेबिट टू डेबेंचर्स होल्डर अकाउंट क्रेडिट अशी त्याची एंट्री करावी लागेल. नेक्स्ट आहे वेन इंटरेस्ट इज पेड. व्याज दर भरले जाते तेव्हा काय होते, डेबेंचर्स होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट फॉर TDS पेमेंट टू गव्हर्नमेंट. TDS सरकारने भरताना बघा डेबेंचर्स इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू TDS पेबल अकाउंट क्रेडिट अशी एंट्री होते. नेक्स्ट फोर्थ ट्रान्सफर टू सेटलमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस मध्ये जर हस्तांतरण करायचं असेल तर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेबेंचर इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट अशी त्याची एंट्री होते. तसंच बघा रायटिंग ऑफ डिस्काउंट लॉस ऑन इश्यू ऑफ डेबेंचर्स मीन्स डेबेंचरवरील सूट व सोट्याचे लेखाकरण कसे. तर बघा रिटर्न ऑफ फ्रॉम कुणामधनं रिटर्न करतो बघा, सेक्युर्ड प्रीमियम रिझर्व अँड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. तर एंट्री काय होईल त्याची बघा, सेक्युर्ड प्रीमियम रिझर्व अकाउंट डेबिट स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट ऑर लॉस ऑन इश्यू ऑफ डेबेंचर्स अकाउंट क्रेडिट अशी त्याची काय होईल एंट्री. आता बघा रिडम्पशन आहे तर रिडम्पशनच्या मेथड्स बघूया आपण रिडम्पशन ऑफ डेबेंचरच्या. फर्स्ट आहे लमसम, एक रकमी परतफेड ॲट द मॅच्युरिटी डेट. जेव्हा आपण मॅच्युरिटी डेट असते तेव्हा ठरलेल्या दिवशी संपूर्ण रक्कम आपण त्याला परत करतो. ठीक आहे. सेकंड आहे इन्स्टॉलमेंट मीन्स हप्त्याने परतफेड मीन्स ओव्हर द टेन्युअर पूर्ण कालावधी टप्प्याटप्प्याने त्याला परत करतो त्याला म्हणतो आपण इन्स्टॉलमेंट. नेक्स्ट थर्ड मेथड आहे परचेस फ्रॉम मार्केट. बाजारातून जर काही खरेदी केली असेल तर ॲट डिस्काउंटमध्ये प्रॉफिट ऑन रिझम्पशन सूट दराने घेतल्यास लाभ होतो. तसंच ॲट प्रीमियम लॉस ऑन रिडम्पशन प्रीमियमने घेतल्यास तोटा होतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे कन्व्हर्जन मीन्स रूपांतर. इक्विटी शेअर्स और न्यू डेबेंचर्स मीन्स शेअर्स किंवा नवीन डेबेंचर्स रूपांतर आपण करू शकतो. तर या मेथड्स आहेत रिडम्पशन ऑन डेबेंचर्सच्या. आता बघा त्याचे MCQs बघूया कम्प्लिटली. तर मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, इंग्लिश आणि मराठी सेपरेटली आहे. ज्यांना पण इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर इंग्लिशमध्ये घेऊ शकता, मराठीमध्ये पाहिजे असेल तर मराठीमध्ये. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF तिथनं परचेस करू शकता. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे डेबेंचर्समध्ये, व्हॉट डज अ डेबेंचर रिप्रेझेंट. डेबेंचर्स काय दर्शवतो. तो आन्सर आहे सेकंड बॉरोड कॅपिटल कर्ज घेतलेले भांडवल. नेक्स्ट सेकंड विच ऑफ द फॉलोइंग हॅव वोटिंग राईट. खालीलपैकी कोणाला मतदानाचा अधिकार असतो. तर आन्सर आहे शेअर होल्डर शेअर धारकांना. नेक्स्ट थर्ड डेबेंचर इश्यू ॲट 100 अँड पेएबल ॲट 110 आर टर्म ॲट. 100ला दिलेले आणि 110ला परतफेड होणारे डेबेंचर्स असे म्हणतात. त्याला म्हणतात रिडीमेबल ॲट प्रीमियम प्रीमियमवर परतफेड. नेक्स्ट फोर्थ व्हॉट टाईप ऑफ डेबेंचर्स कॅरी नो चार्ज ऑन असेट. कोणत्या डेबेंचर्सला मालमत्तेवर तारण नसते. आन्सर आहे थर्ड अनसेक्युअर्ड डेबेंचर असुरक्षित डेबेंचर्स. नेक्स्ट फिफ्थ डेबेंचर्स दॅट कॅन बी कन्वर्टेड इन टू शेअर आर कॉल्ड. सर्व शेअर्समध्ये रूपांतर करता येणारे डेबेंचर्स म्हणजे कोणते. तर आन्सर आहे थर्ड कन्व्हर्टिबल डेबेंचर्स. नेक्स्ट सिक्स द लॅटिन वर्ड ऑफ डिबेअर मीन्स. डिबेअर या लॅटिन शब्दाचा अर्थ काय आहे. तर आन्सर आहे थर्ड बॉरो उधार घेणे. नेक्स्ट सेवन डेबेंचर इश्यूड बिलो फेस व्हॅल्यू आर सेट टू बी इश्यूड. नाममूल्यापेक्षा कमी दराने दिलेले डेबेंचर्स म्हणजे काय. त्याला काय म्हणतो आपण ॲट डिस्काउंट सूट दराने दिले. नेक्स्ट 8 विच ऑफ दिस रिप्रेझेंट ओनरशिप इन अ कंपनी. खालीलपैकी कोण कंपनीमध्ये मालकी दर्शवतो. तो आन्सर आहे फर्स्ट शेअर्स.
नेक्स्ट 9th, डिबेंचर्स रिपेबल आफ्टर अ फिक्स पिरियड आर, ठराविक कालावधीनंतर परतफेड होणारे डिबेंचर्स त्याला म्हणतो आपण रिडीमेबल, परतफेड योग्य. नेक्स्ट 10th, व्हॉट इज द जर्नल एंट्री फॉर इश्यू ऑफ डिबेंचर ॲट पर फॉर कॅश, रोख रकमेसाठी सममूल्यावर डिबेंचर्स इश्यूची नोंद काय असते? आन्सर आहे फर्स्ट, बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट 11, इंटरेस्ट ऑन डिबेंचर इज, डिबेंचर्स वरील व्याज हे काय असते? आन्सर आहे थर्ड, कंपल्सरी चार्ज, अनिवार्य खर्च. नेक्स्ट 12th, व्हॉट अकाउंट इज डेबिटेड व्हेन TDS इज डिडक्टेड ऑन डिबेंचर इंटरेस्ट, डिबेंचरवर व्याजावर TDS वळती करताना कोणते खाते डेबिट होते? आन्सर आहे थर्ड, डिबेंचर्स इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट 13, इन कोलॅटरल सिक्युरिटी विच मेथड डज नॉट रिक्वायर जर्नल एंट्री, जामीन डिबेंचर्स मध्ये कोणत्या पद्धतीत जर्नल्सची नोंद लागत नाही? आन्सर आहे सेकंड, विदाउट एंट्री, नोंद वगळून. नेक्स्ट 14, डिबेंचर इश्यू ॲट 100 अँड रिपेबल ॲट 120, टोटल बेनिफिट टू होल्डर इज, 10 ला इश्यू 120 ला परतफेड, धारकाला किती फायदा? आन्सर आहे 20. नेक्स्ट 15, डिबेंचर इश्यू टू वेंडर फॉर असेट परचेज इज इश्यूड, संपत्ती विकत घेण्यासाठी विक्रेत्याला डिबेंचर्स देणे म्हणजे काय? फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश, रोख ऐवजी डिबेंचर्स. नेक्स्ट 16, बेरार डिबेंचर आर ट्रान्सफर, धारक डिबेंचर्स कसे ट्रान्सफर होतात? आन्सर आहे बाय डिलिव्हरेबल, ठीक आहे, केवळ संपूर्तीद्वारे. नेक्स्ट 17, रजिस्टर्ड डिबेंचर हॅज, नोंदणीकृत डिबेंचर्स म्हणजे काय? आन्सर आहे नेम रेकॉर्डेड इन रजिस्टर, नोंदी वहीत जे नाव राहते त्यालाच म्हणतो आपण रजिस्टर्ड डिबेंचर. नेक्स्ट 18, झिरो कुपन डिबेंचर, झिरो कुपन डिबेंचर्स म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड, नो इंटरेस्ट इश्यूड ॲट डिस्काउंट, व्याज नाही सूट दराने जे देतो ते आहे झिरो कुपन डिबेंचर्स. नेक्स्ट 19, विच अकाउंट इज शोन ॲज असेट वेन डिबेंचर इश्यूज ॲट कोलॅटरल, जामीन डिबेंचर्स मध्ये कोणते खाते मालमत्ता म्हणून दाखवले जातात? आन्सर आहे थर्ड, डिबेंचर सस्पेन्स अकाउंट, डिबेंचर सस्पेन्स खाती. नेक्स्ट 20, वेन लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर इज रिटर्न ऑफ विच अकाउंट इज क्रेडिटेड, डिबेंचर्स वरील तोटा निवारण करताना कोणते खाते क्रेडिट होते? आन्सर आहे थर्ड, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट. नेक्स्ट 21, रिडीमेबल डिबेंचर्स आर रिपेड, परतफेड योग्य डिबेंचर्स केव्हा परत केले जातात? आन्सर आहे थर्ड, ॲट अ फिक्स पिरियड, ठराविक कालावधीनंतर. नेक्स्ट 22, इरिडीमेबल डिबेंचर्स आर रिपेड, अपरतफेड योग्य डिबेंचर्स केव्हा परतफेड केले जातात? आन्सर आहे थर्ड, ऑन वाइंडिंग अप, कंपनी बंद झाल्यावर. नेक्स्ट 23, विच इज नॉट टाइप ऑफ सिक्युरिटी बेस्ड डिबेंचर्स, खालीलपैकी कोणते सुरक्षा प्रकारचे डिबेंचर्स नाही? आन्सर आहे सेकंड, कन्व्हर्टिबल डिबेंचर्स, ठीक आहे. नेक्स्ट 24, इफ कंपनी रिपर्चेस इट्स ओन डिबेंचर फ्रॉम मार्केट ॲट डिस्काउंट, जर कंपनीने स्वतःचे डिबेंचर बाजारातून सूट दराने घेतले तर काय होईल? आन्सर आहे प्रॉफिट ऑन रिडेम्पशन, परतफेडीवर नफा. तसंच बघा रिव्हिजन बेस्ड PDF अवेलेबल आहे, सगळ्याच टाईपचे MCQs आहे याच्यामध्ये, 3500 प्लस, याची प्राइस आहे 200. ज्यांना पण ही PDF हवी असेल डायरेक्टली मेसेज करून PDF परचेस करू शकता, व्हॉट्सअप नंबर इथे दिलेला आहे. तर बघा 25 काय म्हटलं आहे, एंट्री फॉर इंटरेस्ट ड्यू ऑन डिबेंचर्स, डिबेंचर्सवरील देय व्याजाची नोंद काय असते? आन्सर आहे सेकंड, डिबेंचर इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स होल्डर्स अकाउंट क्रेडिट. तसंच बघा अकाउंट्स महाट्रान्सको अकाउंट्स प्रोफेशनलची PDF आहे, त्याची प्राइस आहे 750. मॉक टेस्ट आहे कंप्लीट विथ कंप्लीट सोल्युशन 150 ला. फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स आहे 600 MCQs 50 ला. आणि रिव्हिजन बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे अकाउंटची, जी आहे 200 रुपीजला, त्याच्यामध्ये 3500. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून इथं PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपला कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचा आहे. तेव्हापर्यंत धन्यवाद.